गुड इव्हनिंग एव्हरीवन. आय होप सर्वांना आवाज येतो आहे. इन बिटवीन जर काही डाऊट असेल तर काइंडली पिन करत चला. खाली चॅटमध्येही ऑप्शन्स आहेत, सो त्यामध्ये तुम्ही मेसेज वगैरे केला तर चालेल. सो वन्स अगेन गुड इव्हनिंग एव्हरीवन. आणि आज आपण स्टार्ट करणार आहोत आपला रोटेशनल डायनॅमिक्स, जो आपला 12th स्टँडर्डचा पहिला सेक्शन आहे. आपण एकदम बेसिक पासून स्टार्ट करूयात. आधी आपल्याकडे आज आणि उद्या 2 दिवस आहेत एक लेसन कम्प्लीट करण्यासाठी. सो आजच्या सेक्शन मध्ये आपण हाफ ऑफ द लेसन आणि काही एमसीक्यू आणि देन रिमेनिंग हाफ ऑफ द लेसन आणि एमसीक्यू जो आहेत आपल्या उद्याच्या लेक्चरला आपण कंटिन्यू करूया. तो आपण स्टार्ट करूया विथ द रोटेशनल डायनॅमिक्स. इथे आपला हा जो रोटेशनल डायनॅमिक जो आहे, हा रोटेशनल आपल्याला सांगतो आहे की आपण जे टाइप ऑफ मोशन जे स्टडी करणार आहोत इथे इज द रोटेशनल मोशन. आणि यामधला डायनॅमिक्सचा असा मिनिंग आहे की आपण ह्या मोशन बरोबरच या रोटेशनल मोशन मध्ये इन्व्हॉल्व असलेले जे सर्व फोर्सेस आहेत यांचाही सायमल्टेनियसली स्टडी करणार आहोत. देन इट इज द रोटेशनल डायनॅमिक्स. सो बिकॉज हा आपला मोशन रिलेटेड आहे, सो आपण स्टार्ट करूयात. आधी आपल्याकडे आधी मोशन आणि मोशनचे किती टाइप्स आहेत त्यापैकी आपण ऑलरेडी काय बघितलेलं आहे 11th स्टँडर्डला, आणि देन आपण कंटिन्यू करूया 12th स्टँडर्डला. सो आपल्याकडे मोशन आणि या मोशनशी रिलेटेड आणखी एक स्टेट आहे, इट इज अ स्टेट ऑफ रेस्ट. सो आपण कन्सिडर करूया आपल्याकडे कोणताही ऑब्जेक्ट जो असेल हा आयदर एका वेळेस ऍट रेस्ट मध्ये असेल किंवा मोशन मध्ये असेल किंवा डिपेंडिंग ऑन द डिफरंट फ्रेम ऑफ रेफरन्स एकच ऑब्जेक्ट सायमल्टेनियसली ऍट रेस्ट आणि इन मोशन असाही असू शकतो. फक्त कंडिशन अशी आहे की तो एका वेळेस एका फ्रेम ऑफ रेफरन्सला आयदर ऍट रेस्ट असेल किंवा मोशन मध्ये असेल. आपण ऍज लॉंग ऍज अर्थ सरफेस वरती आहोत आपण ऑलवेज असं कन्सिडर करत असतो की आपली फ्रेम ऑफ रेफरन्स जी आहे ही अर्थ आहे. आणि अर्थ बरोबर जर आपला डिस्टन्स जी आहे ही डिस्टन्सची व्हॅल्यू जर चेंज जर होत असेल तर आपण असं बोलतो की आपण मोशन मध्ये आहोत. वाईल जर आपला आणि अर्थ मधला डिस्टन्स जर कॉन्स्टंट राहत जर असेल तर आपण बोलतो की आपण जे आहोत हे ऍट रेस्ट आहोत. रिमेंबर आपलं मोशन जे आहे मॅक्झिमम टाइम्स अराउंड द सरफेस ऑफ द अर्थच आहे. सो काइंड ऑफ आपण अर्थच्या सेंटर आणि आपल्यामधला डिस्टन्स मॅक्झिमम टाइम कॉन्स्टंटच राहणार आहे. बट आपण फ्रेम ऑफ रेफरन्स जे आहे हे अर्थच्या सेंटरला कन्सिडर न करता आपण अर्थच्या सरफेसला कन्सिडर करतो आहोत. सो आपण अर्थ सरफेस वरती कोणत्याही वन पॉइंट टू अनदर पॉइंट जेव्हा मूव्ह होतो त्यावेळेस आपण कन्सिडर करतो की आपली स्टेट जी आहे ही मोशन मध्ये आहे. या पर्टिक्युलर केसमध्ये आपण कन्सिडर करूया आपल्याला जो स्टडी जो करायचा आहे इथे इज अ रोटेशनल मोशनचा स्टडी करायचा आहे. सो आपण पुन्हा एकदा इथे लिहूया. आपण स्टडी करतो आहोत रोटेशनल मोशनचा किंवा देन रोटेशनल डायनॅमिक्स कन्सिडर करूया. आणि ह्या रोटेशनल डायनॅमिक्स मधला आपण ऑलरेडी मोशनशी रिलेटेड किती टॉपिक्स बघितले होते ते आपण कन्सिडर करूया. रोटेशनल डायनॅमिक्स आधी मोशनशी जर बघितलं तर कोणताही ऑब्जेक्ट जर मोशन मध्ये असेल तर त्याचा मोशनचा स्टडी करण्यासाठी कम्प्लिटली आपण त्याला मल्टिपल वेज मध्ये क्लासिफाय करतो. आणि क्लासिफाय करत असताना एक गोष्ट इम्पॉर्टंट असते की आपण त्याला क्लासिफाय करत असताना काहीतरी बेस यूज करावा लागतो. जेव्हा आपल्याला मोशनचं क्लासिफिकेशन करायचं आहे आपण मल्टिपल टाइम्स मल्टिपल बेसेस यूज करतो आणि देन त्याचे मोशनचे वेगळे वेगळे टाईप होतात. आपण बेसिक पासून स्टार्ट करूया. बिकॉज आपण जेव्हा बोलतो मोशन सर्वात मेन जो डिस्कशनचा पार्ट असतो हे असतं त्या मोशनचं डायरेक्शन. अँड ऑन द बेसिस ऑफ डायरेक्शन ऑफ द मोशन आपल्याकडे असलेलं मोशन जे आहे हे आयदर लिनियर मोशन असू शकेल. या लिनियर मोशनला आपण स्कूल टाइम मध्ये रेक्टिलिनियर मोशन असं बोललो होतो किंवा त्याला ट्रान्सलेटरी मोशन आपण असंही बोलू शकतो. सर्वांचा मिनिंग वन अँड द सेम, अ मोशन इन अ स्ट्रेट लाईन. किंवा आपल्याकडे अनदर टाइप ऑफ मोशन आहे इज अ सर्क्युलर मोशन. याला आपण स्कूल टाइम मध्ये अँग्युलर मोशन असं बोललो होतो. त्या अँग्युलर मोशनचे आपण इथे कॉलेजला आल्यानंतर 2 टाइप केले होते. नंबर 1 इज द सर्क्युलर मोशन अँड अनदर इज द रोटेशनल मोशन. सो आपल्याकडे लिनियर, सर्क्युलर, रोटेशनल. आणखी एक टाइप ऑफ मोशन आहे विच इज ऑसिलेटरी मोशन किंवा त्याला आपण सिंपल लँग्वेज मध्ये ऑसिलेशन असं बोलूया. हे असतील आपल्याकडे टाइप ऑफ मोशन ऑन द बेसिस ऑफ डायरेक्शन. आणि जर हेच डायरेक्शनची व्हॅल्यू जर काही रॅन्डम असेल, फिक्स नसेल, तर अशा ठिकाणी जो टाइप ऑफ मोशन जो आहे याला आपण रॅन्डम मोशन किंवा इरेग्युलर मोशन असंही बोलू शकतो. सो ओव्हरऑल आपण कन्सिडर करूया आपल्याला 11th-12th मध्ये जे मोशनचा स्टडी करायचा आहे
हा स्टडी करणार आहोत आपण या बेसिसवरती, आपल्याकडे असलेलं मोशन ऑन द बेसिस ऑफ डायरेक्शन. मग आपण ऑलरेडी 11th स्टँडर्डला जेव्हा आपला मोशनचा स्टडी स्टार्ट केला, आपण स्टार्ट केला होता आधी लिनियर मोशन मध्ये. 11th स्टँडर्डचा थर्ड लेसन होता आपल्याला मोशन इन अ लाईन आणि मोशन इन अ प्लेन पण होता. तर त्यामध्ये आपण लिनियर मोशनचा स्टडी करून सर्क्युलर मोशनचं इंट्रोडक्शन बघितलं होतं. जेच आपण या सर्क्युलर मोशनचे ऍप्लिकेशन आणि रोटेशनल मोशनचा स्टडी जो आहे आपल्या ह्या रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये करणार आहोत. बाकी राहिलेला ऑसिलेटरी मोशनचा स्टडी करण्यासाठी सेपरेट लेसन आणि रॅन्डम इरेग्युलर अशा कोणत्याही गोष्टींचा ऍटलिस्ट 11-12 मध्ये आपण स्टडी करत नाही. ओनली ज्या गोष्टी रेग्युलर आहेत, ज्या ऑर्डरली आहेत, यांचाच आपण स्टडी करत असतो. सो आपण ऑलरेडी लिनियर मोशनचा स्टडी केलेला आहे, सर्क्युलर मोशनचं इंट्रोडक्शन बघितलेलं आहे. या लेसनचा हा रोटेशनल डायनॅमिक जो आहे याला आपण 2 पार्ट मध्ये क्लासिफाय करतो. पहिल्या पार्ट मध्ये आपण सर्क्युलर मोशन जो आहे या सर्क्युलर मोशनचा स्टडी करतो आणि रेस्ट ऑफ द हाफ पार्ट मध्ये आपण बघतो रोटेशनल मोशन. यापैकी आजचा आपला गोल आहे की मे बी आपलं सर्क्युलर मोशन जरी कम्प्लीट झाला विथ मल्टिपल एमसीक्यूज तरी वेल अँड व्हेरी गुड आहे. सो आपण ह्या सर्व डिस्कशन नंतर स्टार्ट करूया. आपल्याला स्टडी करायचा आहे सर्क्युलर मोशनचा. त्यासाठी आधी आपण जे ऑलरेडी स्टडी केलं आहे लिनियर मोशन त्याच्याशी कंपॅरिझन करूया, सो दॅट आपला सर्क्युलर मोशनचा पार्ट जो आहे हा इझी होईल. त्याआधी आपल्याला माहिती असायला हवं की कोणताही मोशन जो आहे त्या मोशनचा स्टार्ट जो होतो हा मोशनचा स्टार्ट होतो त्याच्या पोझिशन पासून. त्याची पोझिशन मध्ये जर झालेला चेंज हा जर स्ट्रेट डायरेक्शन मध्ये असेल तर तिथे टाइप ऑफ मोशन असेल लिनियर मोशन, आणि त्याच्या पोझिशन मध्ये झालेला चेंज हा जर अलॉंग द सर्कम्फरन्स जर असेल तर अशा ठिकाणी आपण बोलणार आहोत आपल्याकडे त्या पार्टिकलचं मोशन जे आहे टाइप ऑफ मोशन इज अ सर्क्युलर मोशन आहे. मग जर ह्या पोझिशन मध्ये चेंज झाल्यानंतर लिनियर मोशन मध्ये आपण मेजर केली होती डिस्प्लेसमेंट, ज्याच्यासाठी सिम्बॉल यूज केला होता आपण स्मॉल एस, आणि ही होती आपली वेक्टर क्वांटिटी. विच मीन्स त्याला मॅग्निट्यूड आहे, डायरेक्शनही आहे, ऑल्सो ती पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि झिरो सर्व पॉसिबिलिटीज आहेत आपल्या लिनियर डिस्प्लेसमेंटसाठी. देन ह्या लिनियर डिस्प्लेसमेंट मध्ये झालेला चेंज विथ टाइम याला बोललो होतो आपण वेलॉसिटी, डिनोट केलं होतं आपण व्ही बारने. वन्स अगेन अ वेक्टर क्वांटिटी, सो मॅग्निट्यूड, डायरेक्शन, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, झिरो सर्व काही पॉसिबल आहे. देन वेलॉसिटी मध्ये झालेला चेंज विथ टाइम याला बोललो होतो आपण ऍक्सेलरेशन, रिप्रेझेंटेड बाय ए अँड वन्स अगेन अ वेक्टर क्वांटिटी. सो आपल्याकडे कोणत्याही मोशनचा बेसिक स्टडी जो आहे आपण डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन अशा लँग्वेज मध्ये आपण कंटिन्यू करत असतो. याचबरोबरच आता आपल्याला ह्या ज्या लिनियर मोशनच्या कन्सेप्ट आहे एक्झॅक्टली अप्लाय करायच्या आहेत आपल्या सर्क्युलर मोशन. यासाठी आपलं जे लिनियर मोशनच्या कन्सेप्ट आहे त्यांना आणखी अॅक्युरेटली समजून घेऊया. तर आपल्याकडे ही जी वेलॉसिटी आहे ह्या वेलॉसिटीचा सर्वात बेसिक जर कोणता फॉर्म्युला जर असेल इट इज द लिनियर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम असेल, आणि कोणत्याही ऍक्सेलरेशनचा सर्वात बेसिक फॉर्म्युला जर असेल इट इज द वेलॉसिटी अपॉन टाइम असेल. मोर अॅक्युरेटली याला आपण चेंज इन डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम किंवा चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम असं बोललं तरीही चालेल, बट बेसिक फॉर्म्युले जे आहेत आपले हेच आहेत. यानंतर आपल्याकडे कोणताही एखादा ऑब्जेक्ट कन्सिडर करूयात आपण, आणि हा जर अर्थ सरफेस वरती इनिशियली ऍट रेस्ट आहे, ज्याची मासची व्हॅल्यू आपण एम कन्सिडर करूया, आणि या ऑब्जेक्ट वरती जर आपण एखादा इथे फोर्स जर अप्लाय जर केला तर याची पोझिशन जी आहे किंवा याची जी स्टेट आहे ऍड्रेस वरून तो मोशन मध्ये येणार आहे, आणि मोशन मध्ये आल्यानंतर त्याच्यामध्ये काहीतरी डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, ऍक्सेलरेशन प्रोड्यूस होईल, आणि यांचं एकमेकांमध्ये रिलेशन आहे फोर्स इज इक्वल्स टू मास इनटू ऍक्सेलरेशन. सो आपल्या लिनियर मोशनचा हा जो पर्टिक्युलर पार्ट आहे हा आहे आपला मोशनचा, प्युअर मोशनचा, आणि त्याला जेव्हा आपण फोर्स बरोबर कम्पेअर करतो यावेळेस तो पार्ट जातो आहे आपल्या माईक अनम्यूट आहे तो म्यूट करा प्लीज. सो आपल्याकडे कोणताही हा मोशनचा प्युअर पार्ट आहे आणि देन आपण कन्सिडर करतो त्याचा डायनॅमिक्सचा पार्ट. इथे आपण याचा लिनियर मोशनचा डायनॅमिक्सचा पार्ट बघितला. असंच आपण बघूया आपल्या सर्क्युलर मोशन मध्ये काय होतंय. तर सर्क्युलर मोशन मध्ये आपला पार्टिकल जो असतो हा ओनली अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कलच मोशन परफॉर्म करत असतो. मग त्याची जर आपण कोणतीही एक इनिशियल पोझिशन ए कन्सिडर केली आणि आफ्टर सम टाइम
त्याने अनादर पोझिशन बी पर्यंत जर त्याने ट्रॅव्हल जर केला, तर तो ह्या सर्कलच्या सेंटर बरोबर इथे जो अँगल जो फॉर्म करतो आहे, या अँगललाच आपण बोलणार आहोत त्याची अँग्युलर डिस्प्लेसमेंट. सो आपली जशी लिनियर मोशन मध्ये त्याची लिनियर डिस्प्लेसमेंट असते, आपल्या सर्क्युलर मोशन मध्ये जी डिस्प्लेसमेंट आहे याला बोलतो आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट. त्यानंतर जसा इथे डिस्प्लेसमेंट नंतर व्हेलॉसिटी आहे, इथेही आपल्याकडे अँग्युलर डिस्प्लेसमेंट नंतर अँग्युलर व्हेलॉसिटी आहे. वाईल अँग्युलर डिस्प्लेसमेंटला आपण रिप्रेझेंट करणार आहोत थिटाने. आपल्याला माहिती आहे थिटा ही जी फिजिकल क्वांटिटी आहे ही स्केलर्स किंवा वेक्टर मध्ये क्लासिफाय करता येत नाही आपल्याला. सो बिकॉज ती सप्लिमेंटरी क्वांटिटीज आहे तर त्याला आपण सेपरेटलीच ठेवतो. वाईल अँग्युलर व्हेलॉसिटी जी आहे याला आपण ओमेगाने रिप्रेझेंट करतो अँड नाव इट इज अ वेक्टर क्वांटिटी. आणि देन जसा इथे डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी आणि लिनियर ऍक्सेलरेशन आहे, इथे सुद्धा आपल्याकडे अँग्युलर डिस्प्लेसमेंट अँग्युलर व्हेलॉसिटी आणि पुन्हा एकदा यानंतर अँग्युलर ऍक्सेलरेशन, याला आपण अल्फाने रिप्रेझेंट करणार आहोत. आणि वन्स अगेन ही सुद्धा वेक्टर क्वांटिटी आहे. यांचे जसे बेसिक फॉर्म्युले आहेत ऍज इट इज बेसिक फॉर्म्युले यांच्यासाठी हे असतील की व्हेलॉसिटीचा इथे फॉर्म्युला डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम आहे, या सुद्धा अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम आणि अँग्युलर ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला अँग्युलर व्हेलॉसिटी अपॉन टाइम हाच बेसिक फॉर्म्युला असणार. वन्स अगेन ओरिजिनल फॉर्म्युलेज मे बी चेंज इन डिस्प्लेसमेंट चेंज इन व्हेलॉसिटी असू शकतो आणि आहेतही, बट बेसिक फॉर्म्युले जे आहेत आपल्याला ऑलवेज हेच लागणार आहे. सो आपल्या ह्या सर्क्युलर मोशनचा हा जो पर्टिक्युलर पार्ट आहे हा आहे प्युअर मोशनचा. बट आपल्याला माहिती आहे की कोणताही ऑब्जेक्ट जर ऍट रेस्ट असेल तर त्याला मोशन मध्ये आणण्यासाठी आपल्याला काहीतरी फोर्स अप्लाय करावा. वाईल जसं लिनियर मोशन मध्ये आपण फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू ऍक्सेलरेशन हा फोर्स कन्सिडर केला होता, असाच आपल्या सर्क्युलर मोशन मध्ये जो फोर्स जो असतो या फोर्सला बोलतो आपण सेंट्रिपेटल अँड सेंट्रीफ्युगल फोर्सेस. आता हे सेंट्रिपेटल आणि सेंट्रीफ्युगल फोर्सेस काय आहेत आपण हे कन्सिडर करूया. सो आपल्याकडे दोन टाईपचे फोर्सेस आहे. जर कोणताही ऑब्जेक्ट जर सर्क्युलर मोशन मध्ये असेल, आधी ह्या फोर्सेसच्या आधी आपण सर्क्युलर मोशनचे टाइप्स करूया. सो आपल्याकडे सर्क्युलर मोशन जो आहे त्याचे दोन टाईप आहेत. नंबर वन इज द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि सेकंड टाइप जो आहे इज द नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. यापैकी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन जो आहे याला आपण एकदा स्प्लिट करूया. सो दिस युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज अ युनिफॉर्म मोशन विथ सर्क्युलर डायरेक्शन. सो युनिफॉर्म मोशन मीन्स असं टाइप ऑफ मोशन ज्यामध्ये त्याची जी व्हेलॉसिटी जी असते ही व्हेलॉसिटी असते कॉन्स्टंट आणि सर्क्युलर मोशन जे आहे त्याचं डायरेक्शन असेल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. या दोन कन्सेप्टला जर आपण कंबाईन जर केलं तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आपण असं बोलू शकतो, इट इज अ टाइप ऑफ मोशन अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल विथ द कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. पण सर्क्युलर मोशन मध्ये जी व्हेलॉसिटी जी असते दॅट इज द ओमेगा असतो. सो आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये असं बोलणार आहोत दॅट व्हॉट इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, इट इज द मोशन ऑफ द पार्टिकल ऑब्जेक्ट असं बोललं तरी चालेल. इट इज द मोशन ऑफ पार्टिकल along the circumference of the circle with constant angular velocity is known as the uniform circular motion. आणि सेम नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये त्याचं डायरेक्शन इज अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल, बट त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी जी असेल याची व्हॅल्यू कॉन्स्टंट नसेल. कोणती व्हॅल्यू जेव्हा कॉन्स्टंट नसते त्यावेळेस त्याच्यात दोन पॉसिबिलिटीज असतात. आयदर ही व्हॅल्यू इन्क्रीज होईल किंवा ही व्हॅल्यू जी आहे ही डिक्रीज होईल. आयदर केसेस मध्ये जर व्हेलॉसिटी मध्ये जर चेंज जर झाला तर आपल्याला माहिती आहे तिथे प्रोड्यूस होतो ऍक्सेलरेशन. म्हटलं लिनियर मोशन जो आहे या लिनियर मोशन मध्ये ऍक्सेलरेशन आहे इज द अँग्युलर ऍक्सेलरेशन. सो इन अ वे जर आपण समराईज जर केलं की आपण इथे काय बघितलं आहे ह्या पर्टिक्युलर पॉइंट पर्यंत, तर आपल्याकडे असलेलं जे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन जे आहे it is a type of motion along the circumference of the circle with constant angular velocity. So आपण असं बोलूया angular velocity जी आहे याची व्हॅल्यू कॉन्स्टंट राहते. बिकॉज याची अँग्युलर व्हेलॉसिटीची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे तर आपलं सर्क्युलर मोशन जे आहे हे अल्सो पिरियडिक मोशन सुद्धा बनणार आहे.
आपल्याकडे मोशनचा अनादर टाइप आहे ऑन द बेसिस ऑफ इट्स पिरियड, पिरियडिक मोशन. असं मोशन ज्याच्यामध्ये पार्टिकल जो आहे हा इक्वल इंटरवल नंतर स्वतःची पोझिशन रिपीट करतो, अशा टाइप ऑफ मोशनला बोललं जातं पिरियडिक मोशन. रिमेंबर, आपली पार्टिकलला फक्त त्याची स्वतःची पोझिशन रिपीट नाहीये करायची, प्लस ती पोझिशन त्याला इक्वल इंटरवल, इक्वल टाइम मध्ये रिपीट करायची आहे. देन अँड ओनली देन इट इज नोन ॲज द पिरियडिक मोशन. सो जर एखादा ऑब्जेक्ट युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये असेल, त्याची एक प्रॉपर्टी बोलूया, त्याची अँग्युलर वेलॉसिटीची मॅग्निट्यूड कॉन्स्टंट असेल. देअरफॉर मी याच्या डोक्यावरती असा एरो नाहीये ड्रॉ केलेला, ओनली द मॅग्निट्यूड. देन याची पिरियडची व्हॅल्यू कॉन्स्टंट राहील, सो इट इज अ पिरियडिक मोशन. वी नो टी जो असतो आणि फ्रिक्वेन्सी जो असतात हे एकमेकांचे रेसिप्रोकल असतात. सो जर त्याची पिरियडची व्हॅल्यू जर कॉन्स्टंट जर असेल, त्याची फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू सुद्धा कॉन्स्टंट असेल. अल्सो आपल्याला कायनेटिक एनर्जीची बेसिक डेफिनेशन माहिती आहे की डिपेंड असते वेलॉसिटीवरती. सो जर इथे वेलॉसिटी जर कॉन्स्टंट असेल तर याची कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू सुद्धा कॉन्स्टंट असणार आहे. दिस इज अवर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि देन जर नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन जर असेल ह्याच केसमध्ये, अल्सो ह्या युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये ओमेगा जो आहे याची मॅग्निट्यूड कॉन्स्टंट आहे, रिमेंबर, बट त्याचं डायरेक्शन जे आहे हे कंटिन्युअसली चेंज होईल. मग त्याचं डायरेक्शन कुठे असेल, कसं डिसाईड करणार आहोत आपण? जर कन्सिडर जर केला की आपला पार्टिकल हे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो आहे, पार्टिकलची पोझिशन इथे कन्सिडर करूया. आणि हे जे सर्क्युलर मोशन जे आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, याचे दोन डायरेक्शन पॉसिबल आहे. एक डायरेक्शन पॉसिबल आहे इज द क्लॉकवाईज डायरेक्शन, जसं आपल्या वॉचचे क्लॉक जो आहे हा मूव्ह होतो. आणि दुसरा असेल अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, आपल्या जे काही वॉचचे सेकंड हँड, मिनिट हँड आणि आवर हँड जे आहे यांच्या अपोजिट डायरेक्शन. सो आपण कन्सिडर करूया, जेव्हा आपल्याकडे असलेला पार्टिकल या पर्टिक्युलर पॉइंटला आहे आणि तो जर या डायरेक्शनने मोशन जर परफॉर्म करत असेल, तर त्याची अँग्युलर वेलॉसिटीची मॅग्निट्यूड कॉन्स्टंट राहील. रिमेंबर, त्याची लिनियर वेलॉसिटीची मॅग्निट्यूड कॉन्स्टंट राहील, बट त्याचं लिनियर वेलॉसिटीचं डायरेक्शन जे असणार आहे हे प्रत्येक पॉइंट टू पॉइंट जे असेल हे चेंज होईल. दिस इज द डायरेक्शन ऑफ लिनियर वेलॉसिटी. या पॉइंटला हे डायरेक्शन असेल, या पर्टिक्युलर पॉइंटला हे डायरेक्शन असेल. आणि ऍट एव्हरी पॉइंट आपल्याला असं क्लिअर होतंय या ठिकाणी तसं हे जे लिनियर वेलॉसिटीचं डायरेक्शन जे आहे हे आपल्या ह्या सर्क्युलर मोशनच्या सर्कलला टेंजेन्शियल डायरेक्शन मध्ये. आणि अल्सो सर्कलला कोणतीही टेंजेंट जी असते ही आपल्या सर्कलच्या सेंटर बरोबर एक 90 डिग्रीचा अँगल जी असते, हा 90 डिग्रीचा अँगल परफॉर्म, किंवा या ठिकाणी आपण कन्सिडर करू शकतो 90 डिग्रीचा अँगल जो आहे हा फॉर्म करत असते. सो लिनियर वेलॉसिटी जी असते आपल्या युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये, सर्क्युलर मोशनला टेंजेन्शियल आहे आणि ती सर्कलच्या रेडियस बरोबर 90 डिग्री मध्ये अँगल फॉर्म करणार आहे. दिस इज ऑल अबाउट द सर्क्युलर मोशन. आता कोणताही पार्टिकल कुठेही जर सर्क्युलर मोशन जर परफॉर्म करत असेल आणि मोर अॅक्युरेटली युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, तर त्यावरती कंपल्सरी दोन फोर्सेस ऍक्ट होतात. जो पार्ट आहे आपल्या डायनॅमिक्सचा त्यामध्ये दोन फोर्सेस बघणार आहोत आपण, इज द सेंट्रिपेटल फोर्स अँड सेकंड टाइप आहे इज द सेंट्रीफ्युगल फोर्स. पण दोन्हीही फोर्सेस जे आहेत आपल्या एकाच मोशन मध्ये आहे, तर दोघांच्याही ऑलमोस्ट सर्व प्रॉपर्टी सेम आहे. चेंज फक्त एवढाच आहे, चेंज आहे त्यांच्या डायरेक्शन मध्ये. किंवा आपण जर डिफरन्शिएट जर केलं सेंट्रिपेटल आणि सेंट्रिफ्युगल मध्ये, तर आपण असं बोलूया सेंट्रिपेटल जो आहे हा फोर्स कुठे आहे, आपण जर कन्सिडर जर केला हे आपलं सर्क्युलर मोशन आहे आणि ह्या सर्क्युलर मोशन मध्ये द डायरेक्शन ऑफ सेंट्रिपेटल फोर्स जो असेल हे असणार आहे टुवर्ड्स द सेंटर. आणि याच ठिकाणी आपण जर कन्सिडर जर केलं की आपल्याकडे पार्टिकल जर पुन्हा एकदा सर्क्युलर मोशन जर परफॉर्म करत असेल, तर सेंट्रीफ्युगल फोर्सचं डायरेक्शन जे असणार आहे हे असणार आहे अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. हा त्यांच्यामधला मेन डिफरन्स आहे. देन यामध्ये आपण कन्सिडर करूया की आपल्याकडे हा जो पर्टिक्युलर सेंट्रिपेटल आणि सेंट्रिफ्युगल फोर्सेस आहे, मेन डिफरन्स आहे त्यांच्या डायरेक्शनचा. देन अनादर डिफरन्स असा आहे
की सेंट्रिपेटल फोर्स जो आहे हा रिअल टाइप ऑफ फोर्स आहे, वेअर सेंट्रिफ्युगल फोर्स जो आहे हा फेक फोर्स आहे, किंवा याला आपण आपल्या सायंटिफिक लँग्वेज मध्ये सुडो फोर्स असंही बोलू शकतो. सो आपल्याकडचा सेंट्रिपेटल इज टुवर्ड्स द सेंटर while centrifugal is away from the center. Also centripetal is a real force and centrifugal is a pseudo force. Also आपल्याकडे हा सेंट्रिपेटल फोर्स जो आहे याचा बेसिक फॉर्म्युला जर घेतला आपण, F इज इक्वल्स टू, याचे बेसिक दोन फॉर्म्युलेज आपल्याला रिक्वायर आहे, इज द mv स्क्वेअर अपॉन आर, किंवा आपल्याकडे अनादर फॉर्म्युला आहे mr ओमेगा स्क्वेअर. फक्त स्केलर फॉर्म मध्ये मी ओनली मॅग्निट्यूड दाखवले आहे. सेंट्रिफ्युगल फोर्सचाही एक्झॅक्टली सेम फॉर्म्युला आहे, इज द mv स्क्वेअर अपॉन आर, अँड अनादर फॉर्म्युला आहे mr ओमेगा स्क्वेअर. जर ह्याच इक्वेशनला आपण वेक्टर फॉर्म मध्ये जर लिहिलं तर आपला सेंट्रिपेटल फोर्स आणि हा सेंट्रिफ्युगल फोर्स जे आहे यांच्यामध्ये जर आपण डायरेक्शन वाईज जर डिस्कस जर केलं, आपल्याला माहिती आहे वेक्टरला कधीही आपण डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये लिहित नाही. सो इथे जर आपण फक्त हे वाले इक्वेशन जर इथे आपण मेंटेन जर केले ह्या पर्टिक्युलर केसमध्ये, तर आपला हा सेंट्रिपेटल आणि सेंट्रिफ्युगल फोर्सेस जे असतील यापैकी हा आर जो आहे इज अ रेडियस वेक्टर. इथेही आपला आर जो आहे इज अ रेडियस वेक्टर. सो या दोन्हीही केसमध्ये आपल्याला माहिती आहे सर्कलचा रेडियस जो असतो हा या डायरेक्शनने असेल, आउटवर्ड डायरेक्शनने. सो सेंट्रिपेटल फोर्स आणि रेडियस वेक्टर जो आहे हे एकमेकांपासून अपोजिट डायरेक्शन मध्ये आहेत. सो आपण इथे निगेटिव्ह साइनने रिप्रेझेंट करतो, आणि आपला रेडियस वेक्टर सुद्धा आउटवर्ड डायरेक्शनने आहे आणि सेंट्रिफ्युगल फोर्स सुद्धा आउटवर्ड डायरेक्शन मध्ये आहे. सो सेंट्रिफ्युगल फोर्सच्या केसमध्ये जर आपल्याला वेक्टर फॉर्म मध्ये इक्वेशन जर दिलं तर हे इक्वेशन जे असणार आहे हे येणार आहे पॉझिटिव्ह मध्ये, वाईल हे इक्वेशन जे येणार आहे हे असणार आहे निगेटिव्ह साईन मध्ये. रिमेंबर इथे निगेटिव्ह साईनचा मिनिंग जो आहे इज द सेंट्रिपेटल फोर्स अँड द रेडियस वेक्टर are in the opposite direction. This negative sign indicates the force and the radius vector are in opposite direction. त्याच्या नेचरशी त्याचा काही रिलेशन नाहीये ह्या निगेटिव्ह साइनचा अट्रॅक्टिव्ह किंवा रिपल्सिव्हशी. व्हॅल्यू इन्क्रीज डिक्रीज होण्यासाठी पॉझिटिव्ह निगेटिव्हचा काही इथे रोल नाही आहे. निगेटिव्ह साइन इथे इंडिकेट करत आहे की आपला फोर्स आणि रेडियस वेक्टर यांचं डायरेक्शन जिथे क्लिअरली विजिबल आहे अपोजिट आहे, आणि इथे वन्स अगेन क्लिअरली विजिबल आहे सेम डायरेक्शन मध्ये आहे. दॅट इज द सेंट्रिपेटल अँड द सेंट्रिफ्युगल फोर्सेस. आपल्याला ह्या सर्क्युलर मोशन जो आहे त्यापैकी मोर अॅक्युरेटली युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन यांचे सेपरेट ऍप्लिकेशन बघायचे आहेत. त्यापैकी आपल्याकडे जो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन जो आहे याचे ऍप्लिकेशन जे आहेत आपल्याला हे ऍप्लिकेशन बघायचे आहेत. आणि हे ऍप्लिकेशन्स बघण्यासाठी आपल्याला काही बेसिक सायन्स मधल्या फोर्सेस बद्दल आयडिया असायला हवी. नंबर 1, नंबर 2 आणि नंबर 3 जे आहे यापैकी नंबर 2 फोर्सेस आपल्याला लागतील. नंबर 1 प्रोसेस आहे, वन ऑफ द एक्सप्रेशन फॉर द फोर्स इज इट्स वेट अँड अनादर एक्सप्रेशन इज द नॉर्मल रिॲक्शन. मग हा एक्झॅक्टली वेट काय असतो आणि नॉर्मल रिॲक्शन काय असते हे एकदा आपण समजून घेऊ. सो कोणताही ऑब्जेक्ट जर आपण कन्सिडर जर केला की एखाद्या सरफेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये जर असेल, हा असा इतर कोणत्या सरफेसच्या हेल्पमध्ये असा हँग झालेला नाहीये, तो ओनली डायरेक्टली सरफेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये जर असेल तर ह्या सरफेसवरती ऑलवेज डाऊनवर्ड डायरेक्शनने त्याचं वेट विच इज द mg ऍक्ट होत असतं. बट जरी या ऑब्जेक्ट वरती डाऊनवर्ड डायरेक्शनने फोर्स अप्लाय होतोय पण तो त्या डायरेक्शनने मोशन मध्ये येत नाहीये, याचा क्लिअरली असा मिनिंग होतो की याला अपवर्ड डायरेक्शन मध्ये सुद्धा एक इक्वल आणि अपोजिट फोर्स ऍक्ट होत आहे, आणि हा जो इक्वल अँड अपोजिट फोर्स आहे याला बोलतो आपण नॉर्मल रिॲक्शन. सो इथे आपल्याला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्हीही केसेस बद्दल स्टडी करायचा आहे. हा वेट जो आहे याची मॅग्निट्यूड ऑलवेज mgच असणार आहे, काही डाऊट नाहीये त्यामध्ये. आणि वेट जो आहे याचं डायरेक्शन जे आहे हे ऑलवेज व्हर्टिकली डाऊनवर्डच असणार आहे. वेट बद्दल त्याची मॅग्निट्यूड त्याचं डायरेक्शन दोन्हीही व्हॅल्यूज ह्या फिक्स आहे, ज्या कधीही चेंज होत नाही. चेंज होत असतो नॉर्मल रिॲक्शन. नॉर्मल रिॲक्शनची मॅग्निट्यूड जी आहे ही ह्या पर्टिक्युलर केसमध्ये जी आहे ही mg ने बॅलन्स झाली आहे. आणखी वेगळ्या केसमध्ये ती आणखी वेगळ्या फोर्सने ही बॅलन्स होऊ शकेल.
सो नॉर्मल रिॲक्शनची मॅग्निट्यूड जी आहे ही फिक्स नाहीये, वाईल त्याचं डायरेक्शन जे आहे हे डायरेक्शन फिक्स आहे. त्या डायरेक्शनचा क्रायटेरिया फिक्स आहे आणि तो डायरेक्शनचा क्रायटेरिया असा आहे की आपल्याकडे असलेला नॉर्मल रिॲक्शन जो आहे ही नेहमी आपला ऑब्जेक्ट ज्या सरफेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे ऑलवेज त्या सरफेसला परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये ऍक्ट होतो. म्हणजे जर आपण कन्सिडर केलं की आपला सरफेस हॉरिझॉन्टल आहे, तर ह्या हॉरिझॉन्टल सरफेससाठी त्याचा जो नॉर्मल रिॲक्शन जो असणार आहे हा नॉर्मल रिॲक्शन असेल या सरफेसला परपेंडिक्युलर डायरेक्शन. वाईल इथे जर मी कन्सिडर केलं की माझा सरफेस अशा डायरेक्शन मध्ये आहे आणि इथे जर आपला पर्टिक्युलर ऑब्जेक्ट जर असेल, ऍज ऑलवेज इथे क्लिअरली आहे की वेट जो आहे असा व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनने त्याचे मॅग्निट्यूड mg फिक्स आहे, मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. वाईल नॉर्मल रिॲक्शन जो असेल आता ज्या सरफेस वरती आहे या सरफेसला परपेंडिक्युलर डायरेक्शनने नॉर्मल रिॲक्शन अप्लाय होते. जर एखाद्या पर्टिक्युलर केसमध्ये आपण ऑब्जेक्ट जो आहे याला आपण असा जर इथे कन्सिडर केला, वन्स अगेन याचा वरती अप्लाय होणारा वेट त्याची मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन वन्स अगेन व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये असेल, बट त्याला अप्लाय होणारी नॉर्मल रिॲक्शन जी असेल ज्या सरफेस वरती आहे त्या सरफेसला परपेंडिक्युलर डायरेक्शनने असेल ऑलवेज. इवन इफ जर आपण कन्सिडर केले की आपल्याकडे ऑब्जेक्ट जो आहे, आपल्याकडे ही एक व्हर्टिकल वॉल कन्सिडर करूया आणि जर आपल्याकडे इथे असा एखादा ऑब्जेक्टही असेल, या ऑब्जेक्ट वरती वन्स अगेन त्याचं वेट हे मॅग्निट्यूड mg आणि व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन फिक्स आहे, बट नॉर्मल रिॲक्शन साठी फक्त त्याचं डायरेक्शन फिक्स आहे की तो ज्या कोणत्या सरफेस वरती आहे या सरफेसला वन्स अगेन परपेंडिक्युलर डायरेक्शन. आणि रिमेंबर तो एखाद्या सरफेसचा कॉन्टॅक्ट मध्ये असायला हवा तरच त्यावरती नॉर्मल रिॲक्शन ऍक्ट होईल. या दोन प्रोसेसेस जर आपल्याला माहिती असेल तर आपण सर्क्युलर मोशन जो आहे याचे सर्व ऍप्लिकेशन जे आहेत हे आपण समजून घेऊ शकतो. तर आपण स्टार्ट करूयात आपलं सर्क्युलर मोशनचं पहिलं ऍप्लिकेशन जे आहे हे आपण आपल्या रोडवरती जेव्हा आपण टर्न घेणार आहोत त्यावेळेस त्याचं जे मॅक्झिमम सेफ्टी स्पीड आहे हे आपण कॅल्क्युलेट करतो बाय युझिंग दिस पर्टिक्युलर प्रिन्सिपल. सो आपण कन्सिडर करूया आपल्याकडे असलेला रोड हा जर स्ट्रेट डायरेक्शन मध्ये जर असेल, तर ह्या स्ट्रेट डायरेक्शन वाल्या रोडवरती जेव्हा आपण एखादी व्हेकल ड्राईव्ह करणार आहोत तर ह्या व्हेकलचं जे मॅक्झिमम स्पीड जे असेल याला कोणतंही कधीही लिमिट नसेल. आपल्याकडे लिमिट आहे बिकॉज आपल्याकडे क्राऊड आहे, आपल्याकडे लिमिट आहे बिकॉज आपल्या व्हेकल आणि इव्हन आपल्या रोडच्याही कंडिशन अप टू द स्टँडर्ड नाही आहे. देअरफॉर आपल्याकडे इव्हन द रोड स्ट्रेट डायरेक्शन मध्ये असेल तरीही त्याला काहीतरी एक सेफ्टी लिमिट असतं. मे बी आपल्याकडे मॅक्झिमम जे इंडियन रोड्स आहेत तिथे 60 और 80 हे आयडियल वेलॉसिटीज आहे की त्या वेलॉसिटीपेक्षा जास्त स्पीडने आपण व्हेकल ड्राईव्ह करायला नको आहे. बट ऍज फार ऍज द फिजिक्स इज कन्सर्न, ऍज लॉंग ऍज आपल्याकडे स्ट्रेट रोड आहे आयडियल कंडिशन्स मध्ये ही व्हेकल आपण किती स्पीडने ड्राईव्ह करू शकतो याला लिमिट नाही. इट इज ओनली अप टू द टाइप ऑफ व्हेकल आणि टाइप ऑफ ड्रायव्हर हे दोघांच जण डिसाईड करतील. सो आणि इथे आपला अजून सर्क्युलर मोशनही नाहीये, ओनली द लिनियर मोशन आहे. बट जर ह्याच केसमध्ये आपण जर कन्सिडर केलं की हा व्हेकल जो आहे आता एक सर्टन टर्न घेणार जर असेल, तर आपल्याकडे असलेलं व्हेकल जे आहे ह्या पर्टिक्युलर पॉइंट पासून ह्या पर्टिक्युलर पॉइंट पर्यंत जे आहे आता हे सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार आहे आणि इथून पुढे जो आहे हा वन्स अगेन त्याचा लिनियर मोशन मध्ये जाणार आहे. सो व्हेकलला ह्या पॉइंट पर्यंत कोणतेही सेफ्टी लिमिट नाही आहे, कोणत्याही स्पीड लिमिटचा क्रायटेरिया नाही आहे. या पॉइंट नंतर सुद्धा पुन्हा एकदा व्हेकल स्ट्रेट डायरेक्शन मध्ये लिनियर मोशन मध्ये आल्यावर नाहीये. त्याला सेफ्टी लिमिटचा क्रायटेरिया आहे ओनली जेव्हा आपल्याकडे असलेली ही व्हेकल जी आहे या ठिकाणी ह्या दोन पॉइंट मध्ये सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार असेल त्याच वेळेस. आणि वन्स अगेन असं आयडियली एक्सपेक्टेड आहे की जेव्हा आपण कोणताही टर्न घेतो त्यावेळेस आपण स्पीडची व्हॅल्यू कॉन्स्टंट ठेवायला हवी. ती इन्क्रीज किंवा डिक्रीज न करणं हा बेटर ऑप्शन आहे बिकॉज त्या ठिकाणी ऍडिशनल सेंट्रिफ्युगल फोर्सेस क्रिएट झालेले असतात आणि जर आपल्या व्हेकलचं स्पीड जर आपण इन्क्रीज डिक्रीज जर केला तर त्या सेंट्रिफ्युगल फोर्सेसमुळे आपली व्हेकल मे बी स्किड होऊ शकते. हे सर्व अवॉइड करण्यासाठी आपण ट्राय करणार आहोत
की आपल्या व्हेकलचं स्पीड ड्युरिंग इट्स सर्क्युलर मोशन, ड्युरिंग और वाईल टेकिंग द टर्न आपण कॉन्स्टंट ठेवणार आहोत. सो आपलं जे सर्क्युलर मोशन जे आहे हे ऑटोमॅटिकली आपल्याकडनं एक्सपेक्टेड आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि आपल्याला माहिती आहे ह्या युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये त्यावरती सेंट्रिपिटल फोर्स जो असतो हा अप्लाय होतो. आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायचं आहे की ह्या व्हेकलने टर्न घेत असताना त्याच्यामध्ये किती व्हेलॉसिटी असायला हवी. सो जेव्हा आपण व्हेकल टर्न घेणार आहे ह्या पर्टिक्युलर पॉइंटवर ना, त्यावेळेस आपल्याला माहिती आहे व्हेकल वरती एक फोर्स अप्लाय होणार आहे डाऊनवर्ड डायरेक्शनने इज mg. ज्या कोणत्या सरफेस वरती आहे त्या सरफेसला परपेंडिक्युलर डायरेक्शनने एक फोर्स अप्लाय होणार आहे इज द नॉर्मल रिएक्शन. आपण प्रिव्हियसली डिस्कस केलं तसं. अल्सो आता व्हेकल जे आहे ही एका डायरेक्शनने एक एडिशनल फोर्स एक्सपिरियन्स करणार आहे वाईल टेकिंग द टर्न इज द सेंट्रिपेटल फोर्स. आणि हे सर्व फोर्सेस जर आपण बॅलन्स जर केले आणि जेव्हा व्हेकल आता एका डायरेक्शनला टर्न घेणार आहे तर इथे आणखी एक ऍडिशनल फोर्स आहे आणि तो फोर्स आहे आपल्याकडचा फ्रिक्शनल फोर्स. लेट्स से त्याला आपण Fs ने रीड करूया. दिस Fs स्टँड फॉर द फ्रिक्शन और द फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन साठी आपण S यूज केला. हे सर्व फोर्सेस जर आपण बॅलन्स जर केले, लेट्स से एका डायरेक्शनला आपण फ्रिक्शनल फोर्स आणि एका डायरेक्शनला आपण सेंट्रिपेटल फोर्स जर आपण जर कन्सिडर जर केले. सो इथे ह्या डायग्राम वरती ह्या पर्टिक्युलर पॉइंट साठी आपण हे कॉम्पोनंट स्प्लिट केले आहे. मग हे सर्व इक्वेशन जर आपण बघितले तर आपल्याकडे असे इक्वेशन येईल n इज इक्वल्स टू mg, अपोजिट डायरेक्शन मध्ये आहे. सेंट्रिपेटल फोर्स साठी आपल्याकडे फॉर्म्युला यूज करणार आहोत mv स्क्वेअर अपॉन r. आणि इथे फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला जो असतो इज द कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन टाइम्स द नॉर्मल रिएक्शन. मग इथे हा m जो आहे इज द मास ऑफ द व्हेकल, v इज द मॅक्झिमम सेफ्टी वेलॉसिटी आणि r जो आहे आपल्या ह्या सर्क्युलर मोशनची रेडियस जी आहे ही आपण इथे कन्सिडर करणार आहोत. मग हे इक्वेशन जर आपण कम्पेअर जर केले तर इथे हा mv स्क्वेअर अपॉन r जो आहे दॅट रिमेन्स ऍज इट इज. दिस म्यू जो आहे दॅट इज ऑल्सो रिमेन्स ऍज इट इज. हा नॉर्मल रिएक्शनची व्हॅल्यू आपण ह्या इक्वेशन वरनं पुट करणार आहोत mg. ना दोन्ही साइडचा mg जो आहे हा इथे कॅन्सल होईल आणि आपला v स्क्वेअर साठी इक्वेशन येईल म्यू आर जी आणि मॅक्झिमम सेफ्टी स्पीड लिमिट येणार आहे आपल्याकडे अंडर रूट म्यू आर जी. सो ऍज लॉंग ऍज आपलं व्हेकल जे आहे हे स्ट्रेट डायरेक्शन मध्ये ट्रॅव्हल करणार आहे, नो सेफ्टी लिमिट. बट आपल्याला जेव्हा टर्न घ्यायचा आहे त्यावेळेस आपल्याला ह्या व्हेकलला ह्या स्पीड लिमिट मध्ये आपल्याला ड्राईव्ह करावं लागेल. काइंडली कोणाचा तरी माईक अनम्यूट झाला आहे तेवढा म्यूट करा प्लीज. सो जेव्हा व्हेकल टर्न घेणार आहे त्यावेळेस त्या व्हेकल मध्ये मॅक्झिमम एवढं स्पीड लिमिट असेल. आता वन्स अगेन ह्या फॉर्म्युल्यामध्येही काही प्रॉब्लेम आहे की जर ही मॅक्झिमम वेलॉसिटीची व्हॅल्यू जी आहे जसं इथे आपल्याला दिसतंय ही व्हॅल्यू डिपेंड आहे 3 अदर फॅक्टर्स वरती. नंबर 1 इज द कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन, नंबर 2 इज द रेडियस अँड नंबर 3 इज द ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ऍज अ ह्युमन आपण ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बद्दल तर काही चेंज करू शकत नाही. सो दॅट रिमेन्स कॉन्स्टंट. आर जो आहे इज द रेडियस ऑफ द रोड. एकदा आपला रोड बनल्यानंतर वन्स अगेन त्यामध्ये काही चेंज होणार नाहीये. सो चेंज पॉसिबल आहे ओनली कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन मध्ये. मग अशा ठिकाणी जर आपल्याला व्हेलॉसिटीची व्हॅल्यू इन्क्रीज करायची असेल तर कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शनची ही व्हॅल्यू इन्क्रीज करायला लागेल. पण कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन इन्क्रीज केल्यामुळे आपल्या व्हेकलचे टायर्स जे आहे हे लवकर खराब होणार आहे. सो आपल्याकडे वेलॉसिटीची व्हॅल्यू इन्क्रीज करण्यासाठी वन्स अगेन आता आपल्याला काहीतरी अल्टरनेट ऑप्शन फाइंड आउट करावा लागणार आणि समहाऊ आपण तो अल्टरनेट ऑप्शनही फाइंड आउट केला आहे विच इज द बँकिंग ऑफ द रोड. सो या सर्वांना आपण जर समराइज जर केलं, जर आपला रोड स्ट्रेट डायरेक्शन मध्ये असेल व्ही मॅक्झिमम जो आहे लेट्स से नो लिमिट, याला कोणतंही लिमिट नाही. याच ऐवजी जर आपला रोड स्ट्रेट डायरेक्शन मध्ये होत असताना आता जर कर्व जर असेल तर इथे मॅक्झिमम वेलॉसिटी आपल्याकडे फॉर्म्युला आहे इज द म्यू आर जी. बट आपल्याला ही वेलॉसिटीची व्हॅल्यू आणखी इन्क्रीज करायची आहे बिकॉज आपल्याकडे नवीन व्हेकल असेल किंवा मे बी इतर कोणाची व्हेकल असेल सो आपण त्याला खूप हाय स्पीडने ड्राईव्ह करायचे असेल
तर आता आपण इथे एक नवीन प्रोसेस इन्व्हेंट केली आहे, विच इज द बँकिंग ऑफ रोड. अशा पर्टिक्युलर प्रोसेसमध्ये हा जो टर्नचा जो पार्ट आहे हा एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल न ठेवता त्याला आपण आउटर साइडने काय करतो, इन्क्रीज करतो. हा जर हॉरिझॉन्टल रोड जर असेल, आपण कन्सिडर जर केला असेल, तर त्याची आउटर साइड जी आहे, आउटर साइडने त्याला आपण इन्क्लाइन करू. आउटर साइडने इन्क्लाइन केल्यामुळे यामध्ये काय चेंजेस होतात आणि आपली वेलॉसिटीची व्हॅल्यू आणखी कशी इन्क्रीज होऊ शकते हे आपण इथे डिस्कस करूया. सो आपल्याकडे स्ट्रेट डायरेक्शन मध्ये नो लिमिट, आपला जर टर्न जर घेणार असेल तर आता आपल्याकडे हे लिमिट आलं. यामध्येच आपण आणखी डिस्कस करूया की आता आपला रोड जो आहे याला जर आपण सर्टन अँगल थिटा मध्ये जर बँक जर केलं, त्याच्या आउटर साइड जर इन्क्लाइन जर केली, तर आता त्याच्या वेलॉसिटी मध्ये कसा चेंज होईल आपण हे डिस्कस करूया. सो आता आपली व्हेकल जी आहे ह्या पर्टिक्युलर पॉइंटला आहे, जसं आपण प्रिव्हियसली डिस्कस केलं, यावरती एक फोर्स ऑलवेज असेल डाऊनवर्ड डायरेक्शन, त्याचं वेट विच इज mg. एक फोर्स ऑलवेज असेल ह्या सरफेसला परपेंडिक्युलर इज द नॉर्मल रिएक्शन असेल. आता आपल्याला ह्या पर्टिक्युलर प्रोसेसमध्ये हा जो नॉर्मल रिएक्शन जो आहे याला स्प्लिट करायचं. यासाठी आपण ऑलरेडी 11th स्टँडर्डला सेकंड लेसन मॅथमॅटिकल मेथड मध्ये रिझोल्युशन ऑफ वेक्टरची प्रोसेस लर्न केली होती. या रिझोल्युशन ऑफ वेक्टर मध्ये जर हा आपला अँगल ऑफ बँकिंग थिटा जर असेल आणि ह्या एनचे जेव्हा आपण हे दोन कॉम्पोनंट स्प्लिट करणार आहोत, आपल्याला इथे असं अपियर होईल की हा जो पर्टिक्युलर अँगल आहे हा सुद्धा बेसिक अँगल थिटा आहे. सो नाव हा अँगल थिटा आहे तो एन ह्या वेक्टर बरोबर आहे रिझॉल्व्ह झालेला. तर याचा जर हा व्हर्टिकल कॉम्पोनंटनी जर डिवाइड जर केला तर त्यासाठी फॉर्म्युला येणार आहे एन कॉस थिटा, आणि हा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट जो असणार आहे इट इज एन टाइम्स द साइन थिटा. आणि जर फक्त डायग्राम जर आपण ऑब्झर्व जर केली तर आपल्याला असं समजतंय की हा एन कॉस थिटा जो आहे हा mg ला बॅलन्स करणार आहे. सो दिस इज एन कॉस थिटा इज इक्वल्स टू आपण mg कन्सिडर करूया. आणि नेक्स्ट केस मध्ये हा जो एन साइन थिटा जो आहे याला बॅलन्स करण्यासाठी इथे आपल्याला कोणताही कॉम्पोनंट दिसत नाही. बट वी नो की कोणताही पार्टिकल जेव्हा सर्क्युलर मोशन मध्ये असतं त्यावरती अप्लाय होणार आहे सेंट्रिपेटल फोर्स विच इज mv² अपॉन r. आणि जस्ट हे इक्वेशन जर आपण सिम्प्लिफाय केलं, ह्या दोघांचा रेशो जर घेतला तर आपल्याला इथे v साठी इक्वेशन येणार आहे इट इज द स्क्वेअर रूट ऑफ rg tan थिटा. सो आपल्याकडे प्रिव्हियस इक्वेशन जे होतं विच इज द म्यू rg, आणि ह्या इक्वेशन मध्ये जो म्यू होता बँकिंग ऑफ रोड मुळे तो चेंज होऊन झालेला आहे नाव टॅन ऑफ थिटा. सो थिटा जो आहे आपला बँकिंगचा अँगल आहे आणि इथे टॅन थिटा असल्यामुळे यामध्ये पॉसिबिलिटीज काय झाल्या. सो नाव वेलॉसिटी ऑफ द व्हेकल जी आहे आता डिपेंड आहे नंबर 1 रेडियस, की एकदा रोड बनल्यानंतर त्याची व्हॅल्यू फिक्स आहे, नो प्रॉब्लेम. सेकंड आहे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, वन्स अगेन त्याची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. बट v इज ऑल्सो डिपेंड्स ऑन द टॅन ऑफ थिटा. आणि आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे जो थिटा जो आहे किंवा लेट्स से टॅन थिटा जो आहे याचा व्हॅल्यू स्टार्ट होता टॅन 0 ला 0 पासून, तर इव्हन तो जेव्हा रीच होतो टॅन 90 पर्यंत, तर याची व्हॅल्यू जी आहे 500 अँड लेट्स से 70 पर्यंत रीच झालेली आहे. एक्झॅक्टली 90 डिग्री टर्न वाला बँकिंग वाला पूर्ण जगामध्ये कुठे रोड नाहीये. सो आपण मिनिमम पॉसिबिलिटीज कन्सिडर करणार आहोत. सो इथे जी म्यूची व्हॅल्यू होती, म्यूच्या पॉसिबिलिटीज आहे की त्याची व्हॅल्यू 0 to 1च असू शकते. कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन किंवा लक्षात ठेवा कोणताही फ्रिक्शन किंवा कोणताही कोइफिशियंट जो असतो त्याच्या व्हॅल्यू कधी 1 ला एक्सीड होऊ शकत नाही. जसं आपल्याकडे कोणताही परफॉर्मन्स जो आहे हा 100% ला एक्सीड होऊ शकत नाही. सिमिलरली कोणताही कोइफिशियंट जो असतो हा 1 ला एक्सीड होऊ शकत नाही. सो इथे म्यूची व्हॅल्यू जी ओनली 0 to 1च पॉसिबल होती, आपल्याकडे ही व्हॅल्यू 1 वरनं इन्क्रीज होऊन लेट्स से 500 पर्यंत आली आहे. सो आता आपली व्हेकल जेव्हा टर्न घेणार आहे, आणि रिमेंबर की जस्ट एक वेलॉसिटी नाही आहे, ही मॅक्झिमम सेफ्टी वेलॉसिटी आहे. आपण इतक्या हाय वेलॉसिटीनेही टर्न घेऊ शकतो आणि स्टील आपण सेफ राहू शकतो. यासाठी आपण जी ऍडिशनल प्रोसेस जी इथे लर्न केली इज द बँकिंग ऑफ रोड. आणि यासाठी बेसिक प्रिन्सिपल्स काय यूज केले आपण, तर ओनली द ऍप्लिकेशन्स ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सो
पुन्हा एकदा जर आपण रिवाइज जर केलं, स्ट्रेट डायरेक्शन मध्ये कोणतंही स्पीड लिमिट नाही आहे. जर आपल्याकडे व्हेकल जर टर्न घेणार असेल, बट आपला रोड बँक झालेला नाहीये, हॉरिझॉन्टलच टर्न जर असेल, इट इज द म्यू आर जी. आणि जर आता बँक जर केलेला असेल तर आपल्याकडे इक्वेशन आहे व्ही इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ आर जी टॅन थिटा. ही झाली आपले काही बेसिक इक्वेशन्स. देन यामध्ये जर आपण आणखी पार्ट जर कंटिन्यू जर केला, आपल्या सर्क्युलर मोशनचे जेव्हा आपण ऍप्लिकेशन बघणार आहोत, आपल्याकडे फक्त एवढा एकच ऍप्लिकेशन नाहीये, तर आपल्याकडे आणखी एक ऍप्लिकेशन आहे. लेट्स से इट इज अ वेल ऑफ डेक. सो आपण जर कन्सिडर जर केलं की आपल्याकडे अशी ही एक वेल आहे आणि ह्या वेल मध्ये आपल्याकडे असलेली जी व्हेकल जी आहे, आपण कन्सिडर करूया ह्या पर्टिक्युलर पॉइंटला आहे आपली व्हेकल. यावरती किती ऑब्जेक्ट आणि किती कॉम्पोनंट स्प्लिट होतील? ऍज ऑलवेज डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये असणार आहे mg. ऍज ऑलवेज परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये असणार आहे नॉर्मल रिएक्शन. ऍज ऑलवेज फोर्सच्या अपोजिट डायरेक्शनने असेल फ्रिक्शनल फोर्स Fs. आणि इथे एक कॉम्पोनंट स्टील बाकी आहे, विच इज अ सेंट्रिपेटल फोर्स FCP इज इक्वल्स टू mv स्क्वेअर अपॉन r. पुन्हा एकदा हे इक्वेशन आपण इथे सिम्प्लिफाय करून कॅल्क्युलेट करू शकतो की जेव्हा आपण ह्या वेल ऑफ डेक मध्ये व्हेकल ड्राईव्ह करणार आहोत, त्याचे मॅक्झिमम स्पीड जे आहे हे किती असायला हवं. हे आहे आपलं वन ऑफ द ऍप्लिकेशन. किंवा यानंतर आपल्याकडे आणखी एक ऍप्लिकेशन आहे. आपल्याकडे जेव्हा आपला एक व्हेकल आहे स्ट्रेट डायरेक्शन मध्ये ट्रॅव्हल करते आहे, ऍज वी ऑलरेडी नो नाउ 100% की कोणताही स्पीड लिमिट नाही. आता जर आपला रोड जो आहे असा एखादा ब्रिज सारखा जर रोड जर असेल, आता ह्या पर्टिक्युलर केसमध्ये आपल्या व्हेकलचं स्पीड जे आहे ह्या पॉइंट पासून तर ह्या पॉइंट पर्यंत आता हे सर्क्युलर मोशन मध्ये जाणार आहे. आणि या ठिकाणी जर व्हेकलच्या स्पीडची व्हॅल्यू जर खूप जास्त जर असेल, व्हेकल ह्या डायरेक्शन मध्ये निघून जाईल, वन्स अगेन विच इज नॉट सेफ. आणि जर व्हेकल मध्ये स्पीडची व्हॅल्यू खूप कमी जर असेल, तर आपली व्हेकल जी आहे ही या ब्रिज वरच्या एंड पर्यंत जाणार नाही, विच इज ऑल्सो नॉट सेफ. सो आपल्याला एक सर्टन सेफ्टी स्पीड असायला हवं, सो दॅट आपली व्हेकल नॉट ओनली ब्रिजच्या टॉप पर्यंत रीच होणार आहे, पण ऑल्सो सेफली डाऊनवर्ड डायरेक्शन ही ड्रिव्हन होणार आहे. आपल्याला अशी एक सर्टन वेलॉसिटी कॅल्क्युलेट करायची. सो आपण कन्सिडर करूया ह्या पॉइंट पासून तर ह्या पॉइंट पर्यंत आपली व्हेकल जी आहे परफॉर्म करणार आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. जसं प्रिव्हियसली आपण एक्सपेक्ट केलं होतं की आयडियली ह्या सर्व अशा टर्न्स मध्ये व्हेकलने स्पीडची व्हॅल्यू कॉन्स्टंट ठेवायला हवी. सो ते जाणार आहे ऑटोमॅटिकली युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये. आणि पुन्हा एकदा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये आपण जर कन्सिडर जर केलं की आपल्याकडे व्हेकल जी आहे, आपली व्हेकल जर आता ह्या पर्टिक्युलर पॉइंटला असेल तर ऍज ऑलवेज डाऊनवर्ड डायरेक्शनने असणार आहे mg. सरफेसच्या परपेंडिक्युलर डायरेक्शनने असणार आहे नॉर्मल रिएक्शन. आता ह्या पर्टिक्युलर केसमध्ये आपल्या सर्क्युलर मोशनचा सेंटर जो आहे हा सुद्धा डाऊनवर्ड डायरेक्शनने आहे. तर यावरती अप्लाय होणारा सेंट्रिपेटल फोर्स जो असेल हा सुद्धा ह्याच व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये असेल. यामध्ये आता फक्त जो आपला सेंट्रिपेटल फोर्स जो असेल याची व्हॅल्यू जी असणार आहे एन आणि mg या दोन्ही वेक्टरचा रिझल्ट. आपल्याला इथे असं क्लिअरली विजिबल आहे की mg आहे डाऊनवर्ड डायरेक्शनने आणि नॉर्मल रिएक्शन आहे अपवर्ड डायरेक्शनने. जर या दोघांनी एकमेकांना जर बॅलन्स जर केलं तर आपली व्हेकल अपवर्ड किंवा डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये जाणारच नाही. व्हेकलला ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत जेव्हा जायचं आहे त्यावेळेस नॉर्मल रिएक्शनची व्हॅल्यू जास्त असायला हवी, आणि जेव्हा ह्या पॉइंट पासून तर ह्या पॉइंट पर्यंत यायचं असेल तर डाऊनवर्ड डायरेक्शनच्या mg ची व्हॅल्यू ग्रेटर असेल तर आपली व्हेकल खाली येणार आहे. अदरवाईज ह्या पॉइंट नंतर ही नॉर्मल रिएक्शनची व्हेकल व्हॅल्यू जर जास्त असेल तर व्हेकल डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये येणारच नाही. सो आपण ऑलरेडी अज्युम केलं आहे की व्हेकल ही टॉप पोझिशनला रीच झाली आहे, इथून व्हेकलला खाली यायचं आहे. या दोन्ही केसमध्ये mg ची व्हॅल्यू जी आहे ही ग्रेटर असायला हवी. सो ह्या दोघांचा रिझल्टंट जो असेल इथे mg मायनस नॉर्मल रिएक्शन असेल. आणि वन्स अगेन सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला तर आपल्याला माहिती आहे, इज mv स्क्वेअर अपॉन r इज इक्वल्स टू mg मायनस नॉर्मल रिएक्शन. वन्स अगेन हे इक्वेशन आपण सॉल्व्ह करणार आहोत
आणि आपल्याला ह्या मॅक्झिमम वेलॉसिटीसाठी फॉर्म्युला येणार आहे इज समहाऊ स्क्वेअर रूट ऑफ द आरजी टॉप पोझिशनला. इथे आणखी एक आपण अझम्पशन असं कन्सिडर करतो की हा नॉर्मली रिएक्शन जो आहे याची व्हॅल्यू आपण 0 करतो आहोत. ती 0 यासाठी करतो आहोत की आपल्याला ह्या पॉइंट पासून डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये यायचं आहे. सो नॉर्मल रिएक्शनची आपल्याला रिक्वायरमेंटच नाहीये. हे पहिलं रिझन आहे की आपण या इक्वेशन मध्ये नॉर्मल रिएक्शनला 0 कन्सिडर करतो. अनादर रिझन असं आहे की जेव्हा आपण व्हेकल जे आहे की टॉप पोझिशनला रीच झालेले आहे त्या टॉप पोझिशनला बिकॉज आपण हे पॉइंट टू पॉइंट कॅल्क्युलेशन करतो आहोत. सो व्हेकल जेव्हा ह्या मॅक्झिमम हाईटला रीच झालेले आहे या व्हेकल आणि व्हेकलचे टायर आणि रोड सरफेस यांच्यामध्ये ऍज मिनिमम मॅच कॉन्टॅक्ट आहे. सो मिनिमम कॉन्टॅक्ट असल्यामुळे इथे हा जो नॉर्मल रिएक्शन जो आहे हा अप्लाय होत नाही. असे मल्टिपल रिझन आहेत आपल्याला कन्सिडर करण्यासाठी की व्हाय इथे नॉर्मल रिएक्शनची व्हॅल्यू जी असेल ही 0 असेल. देन अशा पर्टिक्युलर केसमध्ये आपल्याकडे mv स्क्वेअर अपॉन आर ओनली mg बाकी राहतो आणि देन ह्या इक्वेशन मध्ये हा m कॅन्सल होईल आणि आर जी तिकडे बाकी राहील त्याचं स्क्वेअर रूट घेतलं तर वेलॉसिटीसाठी फॉर्म्युला इज स्क्वेअर रूट ऑफ आर जी. आणि हा फॉर्म्युला पुढे आणखी एका फॉर्म्युला बरोबर मॅच होणार आहे. सो हा फॉर्म्युला आपण पुढे जाऊन पुन्हा एकदा युज करणार. हे आहेत आपल्या सर्क्युलर मोशनचे ऍप्लिकेशन. रिमेंबर हे सर्व ऍप्लिकेशन जे आहे हे ऍप्लिकेशन आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे. यानंतर आपल्याकडे आणखी एक डेरिव्हेशन आहे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं ऍप्लिकेशन, ज्यामध्ये आपल्याकडे असलेला व्हेकल जो आहे हा व्हेकल किंवा कोणताही ऑब्जेक्ट जो आहे हा ऑब्जेक्ट कन्सिडर करणार आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. मग आपण जर कन्सिडर जर केलं की आपल्याकडे असलेला आता ऑब्जेक्ट जो आहे हा एका रिजिड सपोर्टला आपण अटॅच करून त्याची एक साइड आणि एक साइड आपण स्ट्रिंगला अटॅच करून त्याला जर इथे जर आपण रिलीज जर केलं, आता हा जो पर्टिक्युलर ऑब्जेक्ट जो आहे आपला त्याचं मासची व्हॅल्यू लेट्स से आपण एम कन्सिडर करूया. आता हा कोणत्याही सरफेसच्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये नाही, त्यामुळे यावरती आता नॉर्मल रिॲक्शन वगैरे काही अप्लाय होणार नाहीये. तर या ठिकाणी नवीन टाइप ऑफ फोर्स असेल जो आपण आधी बघितला होता त्याचं वेट इज mg आणि व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. नॉर्मल रिॲक्शनची मॅग्निट्यूड फिक्स नाही आहे बट त्याचं डायरेक्शन फिक्स आहे इज परपेंडिक्युलर टू द सरफेस. आणि आता जो आपल्याकडे टेन्शन जो आहे वन्स अगेन त्याची मॅग्निट्यूड फिक्स नाहीये, टाइम टू टाइम त्याची मॅग्निट्यूड चेंज होत राहील बट त्याचं डायरेक्शन जे असेल डायरेक्शन हे ऑलवेज असणार आहे टुवर्ड्स द सपोर्ट. टुवर्ड्स द सपोर्ट. सो आपण जर कन्सिडर जर केलं की आपला व्हेकल आपला हा ऑब्जेक्ट जो आहे आता ह्या पॉइंटला असेल तर यावरती जे टेन्शन जे असणार आहे आपला सपोर्ट आहे अपवर्ड डायरेक्शन. सो टेन्शनचं डायरेक्शन असेल अपवर्ड डायरेक्शन. आपण जर इथे कन्सिडर जर केला की आपला पार्टिकल ह्या पॉइंटला आहे तर ह्या पर्टिक्युलर पॉइंटला वेट जसं आपल्याला माहिती आहे त्याची मॅग्निट्यूड आहे mg व्हर्टिकल डाऊनवर्ड डायरेक्शनने. आणि टेन्शन बद्दल आपल्याला मॅग्निट्यूड तर नाहीये माहिती बट त्याचं डायरेक्शन माहिती आहे इज टुवर्ड्स द सपोर्ट. या डायरेक्शनने इथे टेन्शन असते. असंच आपण ह्या पॉइंटला सर्व पॉइंटला टेन्शनच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या आपण कॅल्क्युलेट करू शकतो. मग ह्या सर्व केसेसमध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे आपला जेव्हा पार्टिकल ऑब्जेक्ट कोणीही जेव्हा व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल या व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये आपल्याला त्याच्या डिफरंट पॉइंटला कॅल्क्युलेट करायचं आहे त्याच्या टेन्शनच्या व्हॅल्यूज अल्सो कॅल्क्युलेट करायच्या आहे त्याच्या वेलॉसिटी कायनेटिक पोटेन्शियल टोटल एनर्जीच्या व्हॅल्यू. सो आपण कन्सिडर करूया आपल्याकडे आहे एक सर्कल किंवा आपण कन्सिडर करूया आपल्याकडे एक रिजिड सपोर्ट आहे त्याला आपण एक स्ट्रिंग अटॅच करूया आणि स्ट्रिंगच्या अदर साइडला आपण एक ऑब्जेक्ट प्लेस करूया आणि या ऑब्जेक्टला जर आपण व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये जर मोशन जर दिलं नाव वी नो की हे सर्क्युलर मोशन तर आहे बट इट इज नॉट द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. It is non-uniform circular motion. Now, why it is not uniform circular motion and why it is non-uniform circular motion? तर ह्या पर्टिक्युलर केसमध्ये बेसिक ऑब्झर्वेशन असं आहे की कोणताही ऑब्जेक्ट जेव्हा अपवर्ड डायरेक्शन मध्ये जातो तर त्याची वेलॉसिटी डिक्रीज होत जाते आणि जेव्हा तो डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये येतो त्याची वेलॉसिटी इन्क्रीज होते.
सो आपला हा पार्टिकल जेव्हा व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये जाणार आहे त्याची वेलॉसिटीची व्हॅल्यू डिक्रीज होत जाईल, वाईल जेव्हा तो डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये येणार आहे त्याची वेलॉसिटीची व्हॅल्यू जी आहे ही इन्क्रीज होत जाईल, विच मीन्स त्याची वेलॉसिटी चेंज होणार आहे. सो इट इज नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे हा एक पर्टिक्युलर पॉइंट ए कन्सिडर करू. या ए पॉइंटला ह्या पर्टिक्युलर ऑब्जेक्ट वरती कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, टोटल एनर्जी, मॅक्झिमम स्पीड, टेन्शन ह्या सर्व व्हॅल्यूज आपल्याला कॅल्क्युलेट करायच्या आहे ह्या पॉइंटला. सो आपल्याला याचे कॉम्पोनंट स्प्लिट करण्याची प्रोसेस ऑलरेडी माहिती आहे, तो आपण कन्सिडर करूया. याला डाऊनवर्ड डायरेक्शनने जो फोर्स अप्लाय होणार आहे इज mg. वेट, टेन्शन बद्दल आपल्याला माहिती आहे, टेन्शन असणार आहे टुवर्ड्स द सपोर्ट विच इज 2a, आणि यावरती आणखी एक फोर्स अप्लाय होतो आहे विच इज द सेंट्रिपिटल फोर्स, जो असणार आहे ह्या दोघांचा रिझल्टंट फोर्स. सो आता यावरती अप्लाय होणारा सेंट्रिपिटल फोर्स जो असेल हा असेल ह्या दोघांचा रिझल्टंट. बट इथे एक फोर्स आहे डाऊनवर्ड डायरेक्शनने, एक फोर्स आहे अपवर्ड डायरेक्शनने, तर ह्या दोघांमध्ये होईल सबट्रॅक्शन. आणि सबट्रॅक्शन करण्यात असताना जसं आपण प्रिव्हियस केसमध्ये बघितलं होतं, इथे सुद्धा सबट्रॅक्शन करत असताना जी व्हॅल्यू मोठी आहे त्यातून जी व्हॅल्यू छोटी आहे ती आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. सो इथे TA आहे आणि इथे mg आहे, तर दोघांपैकी कोणती व्हॅल्यू ग्रेटर आहे, कोणती व्हॅल्यू स्मॉल आहे हे आपण कसं कॅल्क्युलेट करणार आहोत. तर ह्या पर्टिक्युलर पोझिशन नंतर पार्टिकल जो आहे हा अपवर्ड डायरेक्शनने जातो आहे, विच मीन्स क्लिअरली विजिबल आहे की आपला TA जो असेल याची व्हॅल्यू ग्रेटर असेल. सो आपल्याकडे जो सेंट्रिपेटल फोर्स जो असेल mv²/r, ज्याची व्हॅल्यू असणार आहे द टेन्शन ऍट पॉइंट A मायनस mg, आणि इथे वेलॉसिटीची व्हॅल्यू कन्सिडर करूया त्याची ऍट A पॉइंट. सो टेन्शन ऍट पॉइंट A साठी आपल्याला इक्वेशन येईल इट इज द mva²/r, हा mg इकडे येऊन प्लस होईल, इट इज द प्लस mg. ही झाली आपली टेन्शनची व्हॅल्यू. आपल्याला जर कॅल्क्युलेट करायची असेल ह्या पर्टिक्युलर पॉइंटची वेलॉसिटी, तर सर्व इक्वेशन सॉल्व्ह करून आपल्याला व्हॅल्यू येणार आहे इट इज द 5 टाइम्स द r इंटू j. देन ह्या इक्वेशन वरून आपण कॅल्क्युलेट करू शकतो त्याची कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू, जसा फॉर्म्युला आहे 1/2 मास इंटू वेलॉसिटीचा स्क्वेअर. वेलॉसिटीचा स्क्वेअर जर केला आपण इथे तर आपल्याला फॉर्म्युला येणार आहे 5mrg असेल. सो दिस इज टेन्शन, दिस इज वेलॉसिटी, दिस इज कायनेटिक एनर्जी, देन त्याची पोटेन्शियल एनर्जी ऍट द लोएस्ट पॉइंट. आपण बेसिक फॉर्म्युला यूज करणार आहोत mgh, बट हा पॉइंट जर सरफेस ऑफ द अर्थ वरती जर असेल किंवा त्या पॉइंटला असेल तर त्याची h ची व्हॅल्यू असेल 0, आणि आपली पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू जी असणार आहे, पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू होईल आपली ह्या पर्टिक्युलर पॉइंटला 0. देन आपल्याला माहिती आहे टोटल एनर्जी जो असतो ह्या दोघांची ऍडिशन असते पोटेन्शियल प्लस कायनेटिक, तर इथे त्यासाठी इक्वेशन येईल 5/2 mrg. सो ए पॉइंटला टेन्शन, वेलॉसिटी, कायनेटिक, पोटेन्शियल आणि टोटल एनर्जीच्या या सर्व व्हॅल्यूज असतील. अशीच आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. जर हा पार्टिकल व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना जर ह्या पॉइंटला जर रीच जर झाला, या पॉइंटला त्याच्या वेलॉसिटीच्या व्हॅल्यूज अँड ऑल किती असतील आपण हे डिसाइड करूया. सो आपण कन्सिडर करूया ह्या पर्टिक्युलर पॉइंटला आपला पार्टिकल जो आहे, हे इक्वेशन जे आहे यानंतर आपण कन्सिडर करूया आपला पार्टिकल ह्या पॉइंटला आहे. सो यावरती वेट जो आहे हा mg डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे, आणि टेन्शन जो आहे तो सुद्धा टुवर्ड्स द सपोर्ट. सो हा जर बी पॉइंट असेल तर ही व्हॅल्यू असेल आपली टीबी ची, आणि ह्या दोघांचा रिझल्टंट असणार आहे आपला सेंट्रिपेटल फोर्स. बट हे दोघे जण सेम डायरेक्शन मध्ये असेल तर ह्या दोघांची होणार आहे ऍडिशन, आणि आपल्याला ह्या पर्टिक्युलर बी पॉइंटला जो सेंट्रिपेटल फोर्स जो असणार आहे, ज्याला आपण कन्सिडर करूया इज mv²/r इज इक्वल्स टू ह्या दोघांची ऍडिशन टेन्शन ऍट पॉइंट बी प्लस mg असेल. सो याला आपण कन्सिडर करूया वेलॉसिटी ऍट पॉइंट बी. सेम स्टोरी आपण इथे रिपीट करणार आहोत. टेन्शन ऍट पॉइंट बी हवा आहे मला mvb² r ऍज इट इज ठेवूया, हा प्लस mg इकडे जाऊन
मायनस एम जी होणार आहे. हे असेल आपलं इक्वेशन फॉर द टेन्शन. सिमिलरली जर इक्वेशन सॉल्व्ह करून आपण जर वेलॉसिटी जर कॅल्क्युलेट जर केली तर वेलॉसिटी साठी आपल्याकडे फॉर्म्युला येणार आहे इज स्क्वेअर रूट ऑफ आर जी. आणि रिमेंबर मी प्रिव्हियसली बोललो होतो की आपला जर असा एखादी व्हेकल असेल आणि ह्या कॉन्व्हेक्स ओव्हर ब्रिज वरनं जेव्हा मोशन परफॉर्म करेल त्याची ह्या पॉइंटला जी वेलॉसिटीची जी व्हॅल्यू आली होती दॅट इज द स्क्वेअर रूट ऑफ आर जी. इथे वन्स अगेन रिपीट होते. देन वेलॉसिटी आहे वन्स अगेन आपण कॅल्क्युलेट करू शकतो कायनेटिक एनर्जी अँड द पोटेन्शियल एनर्जी आणि दोघांची ऍडिशन करून टोटल एनर्जी वन्स अगेन येईल इथे. इथे थोडासा चेंज असा होतो ह्या पर्टिक्युलर पॉइंटला आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे त्याची पोटेन्शियल एनर्जी. त्याला इरेज करून मी एक्सप्लेन करतो. आपला हा पर्टिक्युलर पॉइंट आहे. ह्या पॉइंटला डाऊनवर्ड डायरेक्शनने एम जी, डाऊनवर्ड डायरेक्शनने टेन्शन ऍट पॉइंट बी, या दोघांचा रिझल्टंट is the mvb square upon r is equals to tension at point B plus mg असेल. इथे टेन्शन ऍट पॉइंट बी साठी आपल्याला इक्वेशन आलं होतं mv स्क्वेअर बी अपॉन आर मायनस mg आहे. हा mg इकडे येऊन मायनस. आणि इथे आपण वेलॉसिटी साठी इक्वेशन इज स्क्वेअर रूट ऑफ आर जी. देन कायनेटिक एनर्जी साठी इक्वेशन येणार आहे 1/2 mass into velocity चा स्क्वेअर that is the m r into g. पोटेन्शियल एनर्जी साठी मला बेसिक फॉर्म्युला माहिती आहे mg into h. आता ह्या पर्टिक्युलर केसमध्ये इथे जर आपली अर्थ सरफेस जर असेल आणि सेंटर पर्यंतची हाईट जी असेल ही r असेल आणि या सेंटर पासून पुन्हा एकदा ही हाईट जर मी r जर कन्सिडर जर केली तर अर्थ सरफेस पासून ही हाईट जी असणार आहे ही असेल 2r. सो इथे h ची व्हॅल्यू जर मी 2r जर पुट जर केली तर पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला येणार आहे 2 टाइम्स द mgr. आणि टोटल एनर्जी असते ह्या दोघांची ऍडिशन. सो टोटल एनर्जीचा फॉर्म्युला येईल आपल्याकडे इट इज mgr कायनेटिक एनर्जी बाय 2 प्लस पोटेन्शियल एनर्जी इज 2 mgr. आणि यांची ऍडिशन जर केली जसं आपल्याला एक्सपेक्टेड आहे त्याची पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू टोटल एनर्जी जो आहे हा ऑलवेज कॉन्स्टंट असायला हवा विच इज द 5/2 mr. प्रिव्हियसली ही आपली पोटेन्शियल टोटल एनर्जीची व्हॅल्यू जी होती ही 5/2 mr होती. सो इथे आपला नॉट ओनली टेन्शन, वेलॉसिटी, कायनेटिक, पोटेन्शियल अँड द टोटल या सर्व व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करू शकतो. प्लस लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी इथे ओबे होत आहे अँड ऑल. या पर्टिक्युलर पॉइंट पर्यंत जे आहे ते आपल्या सर्क्युलर मोशनचं ऍप्लिकेशन आहे. यामध्ये फक्त एकच पॉइंट आहे आपल्या सर्क्युलर मोशनचा विच इज आपलं कोनिकल पेंडुलमचं डेरिव्हेशन. ज्यामध्ये आपण जर कन्सिडर जर केलं की आपल्याकडे रिजिड सपोर्ट आहे इथे. इन बिटवीन जर कोणाला काही डाऊट जर असेल तर अजून कोणी मेन्शन केलं नाहीये. सो हा जर आपला रिजिड सपोर्ट असेल याला जर आपण एक स्ट्रिंग अटॅच करूया आणि स्ट्रिंगच्या अदर साइडला जर आपण एखादा छोटासा ऑब्जेक्ट जर असेल आणि याला जर आपण कोनिकल पेंडुलम जे आहे कोनिकल पेंडुलमने जर याला आपण जर मोशन जर परफॉर्म जर केलं तर आता आपला जो हा ऑब्जेक्ट जो असेल त्याची पोझिशन जे असेल इथे असेल. इथे आहे आपला कोनिकल पेंडुलम. यावरती अप्लाय होणारे फोर्सेस जर आपण स्प्लिट जर केले ऍज ऑलवेज वेट असणार आहे व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनने आणि मॅग्निट्यूड mg. ऍज ऑलवेज टेन्शन जो असणार आहे टुवर्ड्स द सपोर्ट असणार आहे. आणि यावरती आता जर आपण पुन्हा एकदा ह्या टी चे कॉम्पोनंट जर स्प्लिट जर केले व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल डायरेक्शन, हा अँगल जर थीटा असेल आपल्या कोनिकल पेंडुलमचा अँगल, अल्टरनेट अँगलची प्रॉपर्टी यूज करून हा अँगल ही थीटा असेल. आणि हा टी आणि थीटा जर असेल इथे व्हॅल्यू असणार आहे टी कॉस थीटा आणि इथे जी व्हॅल्यू येणार आहे इज टी टाइम्स द साइन थीटा. फक्त डायग्राम बघून आपल्याला समजतंय टी कॉस थीटा आणि mg हे एकमेकांना बॅलन्स होत आहे. टी कॉस थीटा इज इक्वल्स टू mg आणि इथे टी साइन थीटाला बॅलन्स करण्यासाठी कोणी नाहीये तर इथे बॅलन्स होण्यासाठी आहेत आपल्याकडे सेंट्रिपेटल फोर्स. सो आपल्याला इथे ह्या कोनिकल पेंडुलमच्या पिरियडची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे.
सो आपल्याला इथे दोन वेजने कॅल्क्युलेट करतात. नंबर वन, इथे mv स्क्वेअर अपॉन आर हे इक्वेशन यूज करू शकतो आणि पुन्हा एकदा वेलॉसिटी आणि त्यावरनं अँग्युलर वेलॉसिटी देन mv ओमेगा ही वाली एक स्टेप आहे. किंवा सेकंड स्टेप मध्ये आपण सेंट्रिपिटल फोर्सचा अनदर फॉर्म्युला इज mr ओमेगा स्क्वेअर यूज करू शकतो. इथे आपल्याला ओमेगाची व्हॅल्यू येईल आणि आपल्याला ओमेगा आणि टी मध्ये रिलेशन माहिती आहे. ओमेगा इज इक्वल्स टू 2 पाय n विच इज ओमेगा इज इक्वल्स टू 2 पाय अपॉन टी आणि टी साठी आपल्याकडे इक्वेशन येईल 2 पाय अपॉन ओमेगा. या सर्व प्रोसिजरने जर आपण कोनिकल पेंडुलमच्या पिरियडची व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट जर केली तर आपल्याला इक्वेशन येणार आहे 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ एल कॉस थिटा अपॉन जी. हे असेल आपलं कोनिकल पेंडुलमच्या पिरियड साठीचं इझिएस्ट इक्वेशन. ऑफकोर्स आपण एंट्रन्स साठी प्रिपेअर करतो आहोत, सो आपल्याला डेरिव्हेशनची रिक्वायरमेंट नाही आहे, बट स्टील हे सर्व कॉम्पोनंट्स कोण कोणाला बॅलन्स करतो आहेत हे सर्व आपल्याला इक्वली इम्पॉर्टंट आहे. सो दिस इज ऑल अबाउट द सर्क्युलर मोशन. आपल्याला इक्वेशन जे लागणार आहे, जर आपण फॉर्म्युल्याची लिस्ट जर बनवली एकदा आणि देन आपण एमसीक्यू ला लगेच स्टार्ट करूया. सो आपण सुरुवातीला जे फॉर्म्युले बघितले होते त्यामध्ये आपण स्टार्ट केलं होतं अँग्युलर वेलॉसिटी पासून. अँग्युलर वेलॉसिटी इज द अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. अँग्युलर ऍक्सेलरेशन इज अँग्युलर वेलॉसिटी अपॉन टाइम. त्यानंतर सेंट्रिपिटल आणि सेंट्रीफ्युगल फोर्सेस साठी आहेत आपल्याकडे mv स्क्वेअर अपॉन आर और mr ओमेगा स्क्वेअर. त्यानंतर आपण कॅल्क्युलेट केलं होतं व्हेकल ऑन द कॉन्व्हेक्स ओव्हरब्रिज साठीचा फॉर्म्युला स्क्वेअर रूट ऑफ आर जी. त्यानंतर मॅक्झिमम सेफ्टी स्पीड ऑन अ कर्व्ड हॉरिझॉन्टल रोड इज म्यू आर जी. ऑन द बँकिंग ऑफ रोड साठी होता आपल्याकडे इज आर जी टॅन थिटा. आर जी टॅन थिटा आणि व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचे मल्टिपल फॉर्म्युलेस आणि पिरियड ऑफ द कोनिकल पेंडुलम साठीचा फॉर्म्युला 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ एल कॉस थिटा अपॉन जी. हे सर्व फॉर्म्युले आपल्याकडे आहेत आपल्या सर्क्युलर मोशन आणि त्याच्या ऍप्लिकेशन्स मध्ये. आय होप सरांनी किंवा सर्वांकडे एक पीडीएफ रिसीव्ह झालेली आहे ज्यामध्ये आपण सर्क्युलर मोशन जो आहे आणि ऍप्लिकेशन्स ऑफ सर्क्युलर मोशन याबद्दल आपल्याकडे मल्टिपल एमसीक्यूज आहेत ते आपण एमसीक्यूज ट्राय करूया. सो सर्वजण ट्राय करा, तुमच्याकडे ती जी सॉफ्ट पी जी असेल ती ओपन करा, त्यामध्ये असलेले क्वेश्चन जे आहेत हे आपण कंटिन्यू करूया. इन बिटवीन जर कोणाला काही डाऊट जर असेल तर विचारले तरीही चालेल. यामध्ये काही क्वेश्चन सॉल्व्ह करूयात आपण. स्टार्ट करूयात ऑफकोर्स क्वेश्चन नंबर 1 पासून. यामध्ये दिलं असं आहे, पहिला क्वेश्चन असा आहे आपला एमसीक्यू. अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज रोटेशन ऑफ पोझिशन वेक्टर थ्रू अ. रिमेंबर आपल्याकडे हा सर्क्युलर मोशन जर आपण कन्सिडर जर केला, दिस इज द सर्कल. यामध्ये क्वेश्चन असा आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज द रोटेशन ऑफ पोझिशन वेक्टर. पोझिशन वेक्टर म्हणजे काय, आपण कन्सिडर करतो आहोत की या सर्क्युलर मोशन मध्ये या पर्टिक्युलर पॉइंटला आहे आपला पार्टिकल. सो सेंटर पासनं त्याच्यापर्यंत ड्रॉ केलेला जो वेक्टर जो आहे या वेक्टरला बोलणार आहोत आपण रेडियस वेक्टर. लेट्स से इथे आपण बोलूया ओ ए जो आहे इज आवर रेडियस वेक्टर. आणि ते आपल्याला विचारत आहे, क्वेश्चन असा आहे that the angular displacement is the rotation of the radius vector. या रेडियस वेक्टरचं रोटेशन जे आहे ते विचारत आहे आपल्याकडे मल्टिपल ऑप्शन्स मध्ये. सो पहिला ऑप्शन आपण कन्सिडर करूया इज स्मॉल अँगल. ऑप्शन बी आहे लार्ज अँगल. ऑप्शन सी बोलतो आहे स्मॉल और लार्ज. कोणता अँगल कन्सिडर करू शकतो, तर आपलं आन्सर जे आहे, जेव्हा आपल्याकडे ही अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा कन्सिडर करायचं आहे, it is the rotation of the radius vector through a very small angle. Remember only small angleच आपल्याला कन्सिडर करतात. इथे जर
ह्या केसमध्ये जर आपण कन्सिडर जर केले की एवढा अँगल लाईक काइंड ऑफ 90 डिग्री मध्ये जर कव्हर जर होत असेल, दिस इज नो लॉंगर ज अँग्युलर डिस्प्लेसमेंट, आपण याला कन्सिडर करता येणार नाही. त्याचा व्हेरी स्मॉल अँगल जर असेल तरच त्याला अँग्युलर डिस्प्लेसमेंट आपण कन्सिडर करू शकतो. सो आपला क्वेश्चन नंबर 1 जो आहे त्याचा ऑप्शन मॅच होत आहे इज ऑप्शन ए. तो इथे क्वेश्चन नंबर 1 त्याचा ऑप्शन ए मॅच होत आहे, इज द स्मॉल अँगल. पुढे कंटिन्यू करूयात आपण. ऑप्शन क्वेश्चन नंबर 2 जो आहे इज द अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज. अँग्युलर डिस्प्लेसमेंट आपल्याला विचारलं आहे की काय आहे. ऑप्शन ए सांगतो आहे इट इज अ स्केलर क्वांटिटी, दॅट आपल्याला माहिती आहे नाही आहे ती. ऑप्शन बी आहे इट इज अ वेक्टर क्वांटिटी विथ इट्स डायरेक्शन परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द रोटेशन. सो यामध्ये वर्डच यूज केला आहे डिस्प्लेसमेंट, आणि डिस्प्लेसमेंट आपल्याला माहिती आहे इट इज अ वेक्टर क्वांटिटी. सो आपला ऑप्शन जो आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज ऑप्शन बी, वेक्टर क्वांटिटी विथ इट्स डायरेक्शन परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द रोटेशन. म्हणजे आपल्या ह्या सर्क्युलर मोशन मध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट आणि हे डायरेक्शन दॅट वी नो इज अ परपेंडिक्युलर डायरेक्शन. सो फॉर क्वेश्चन नंबर 2 आपला ऑप्शन जो मॅच होता आहे इज ऑप्शन बी, वेक्टर क्वांटिटी विथ इट्स डायरेक्शन परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ रोटेशन. क्वेश्चन नंबर 3 बघूयात काय आहे. युनिट्स अँड डायमेन्शन्स ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट आर. अँग्युलर डिस्प्लेसमेंट जी आहे त्याचं एसआय युनिट तर आपल्याला माहिती आहे इट इज रेडियन. आपण कोणताही अँगल जेव्हा मेजर करतो आपण जनरली त्याचं युनिट यूज करतो इज द डिग्री, बट त्याचं एसआय युनिट जे आहे इज द रेडियन आहे. सो आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट अँगलच आहे, सो त्याचं एसआय युनिट रेडियन आहे. आणि आपण कोणत्याही डायमेन्शन्स मध्ये कधीही अँगलच्या क्वांटिटीज यूज करत नाही, किंवा अँगल ही डायमेन्शन वाली क्वांटिटी नाही आहे. सो फॉर क्वेश्चन नंबर 3 युनिट अँड डायमेन्शन ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट आर ऑप्शन सी आहे. त्याचं एसआय युनिट तर रेडियन आहे, बट त्याला कोणतंही डायमेन्शन जे आहे ते डायमेन्शन नाही. दॅट इज क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपण बघूया काय दिलं आहे. अँग्युलर डिस्प्लेसमेंट ऑफ द सेकंड हँड ऑफ अ क्लॉक इन 15 सेकंड इज. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे क्वेश्चन नंबर 4 मध्ये की आपल्याकडे एक क्लॉक आहे आणि ह्या क्लॉकचा हा जो सेकंड हँड जो आहे, हा सेकंड हँडची अँग्युलर डिस्प्लेसमेंट विच इज थिटाची व्हॅल्यू ज्यावेळेस टाइम स्पेंड होणार आहे, टाइम इज इक्वल्स टू 15 सेकंड. आपल्याला हे माहिती आहे सेकंड काट्याबद्दल की जेव्हा 60 सेकंड एवढा टाइम कंप्लीट होतो त्यावेळेस त्याचं एक रोटेशन कंप्लीट होतं. आणि आपल्याला हे माहिती आहे की जेव्हा एक रोटेशन कंप्लीट होतं त्यावेळेस तो जो अँगल जो कव्हर करतो तो अँगल असतो 360 डिग्री. याला जर मी रेडियन मध्ये जर कन्व्हर्जन जर केलं तर हा असणार आहे 2 पाय रेडियन. सो 2 पाय रेडियन असणार आहे 60 सेकंडसाठी. मला कॅल्क्युलेट करायचं आहे की 15 सेकंदामध्ये किती असेल. सो दोन्हीही टाईप ठिकाणी आपण सेम कॅल्क्युलेशन करणार आहोत. लाईक इथे आपण डिवाइड करूया 4 ने, तर आपल्याला माहिती आहे 15 सेकंद येणार आहे. सो इथेही आपण डिवायडेड बाय 4 जर केलं तर इथे आपलं कॅल्क्युलेशन जे येणार आहे. सो इथे आपल्याला दिसतंय की हे वाला कॅल्क्युलेशन जे आहे इथे 16 डिवायडेड बाय 4 इज द 15 सेकंड. आणि त्यासाठी डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू असणार आहे इज पाय अपॉन 2 रेडियन. सो आपला जो क्वेश्चन नंबर 4 जो आहे यामध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट ऑफ द सेकंड हँड ऑफ अ क्लॉक इन 15 सेकंड याचा आन्सर आहे पाय बाय 2 रेडियन, विच इज क्वेश्चन नंबर 4 साठी आपला डी ऑप्शन आहे. ठीक आहे. सिमिलरली आपल्याकडे असाच नेक्स्ट क्वेश्चन आहे इज क्वेश्चन नंबर 5. यामध्ये आपण डिस्कस करूया काय दिलं आहे. क्वेश्चन नंबर 5 मध्ये आपण कन्सिडर करूया की अँग्युलर डिस्प्लेसमेंट ऑफ द अर्थ इन अ इंटरवल ऑफ द 12 आवर. आता आपल्याला अर्थ बद्दल असं माहिती आहे की अर्थ जी आहे पुन्हा एकदा एक रोटेशन जे कंप्लीट करणार आहे,
हे एक रोटेशन कंप्लीट करणार आहे 24 आवर्स मध्ये. मग एक रोटेशनचा जो अँगल जो असतो इज वन्स अगेन 360 डिग्री किंवा हा असतो 2 पाय रेडियन. सो आपण कन्सिडर करूया अर्थ साठी जेव्हा टाइमची व्हॅल्यू ही 24 आवर्स असेल त्याची अँग्युलर डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू जी असणार ही असणार आहे 2 पाय रेडियन. त्यांनी आपल्याला विचारलं आहे की अँग्युलर डिस्प्लेसमेंट ऑफ द अर्थ इन 12 आवर्स. मग इथे 24 चा 12 कसा बनणार आहे डिवायडेड बाय 2 करून इज द 12 आवर. तो यालाही डिवाइड जर आपण 2 ने जर केलं तर 2 कॅन्सल होऊन आपला आन्सर येणार आहे इज द पाय रेडियन. सो फॉर क्वेश्चन नंबर 5 आपला राईट ऑप्शन जो मॅच होणार आहे इज ऑप्शन ए आणि आपला आन्सर जे असणार आहे इज द पाय रेडियन. ऑलवेज हीच ट्रिक यूज करायची आहे. कोणतंही कॅल्क्युलेशन दोन्ही साईडला जर आपण इक्वल नंबरने डिवाइड करूया किंवा मल्टिप्लाय करूया सो आपला आन्सर जे आहे हे फास्ट वे मध्ये राईट आन्सर येणार आहे. दॅट इज क्वेश्चन नंबर 5. आपण 6 जर बघितला क्वेश्चन नंबर 6. नाव इट इज द अँग्युलर डिस्प्लेसमेंट ऑफ द मिनिट हँड इन 1 आवर. आता आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत मिनिट हँड साठी आणि तेही कॅल्क्युलेशन जे आहे आपण कन्सिडर करणार आहोत 1 आवर मध्ये. बघूया हे कॅल्क्युलेशन जे असेल हे कॅल्क्युलेशन किती असेल. सो आपण कन्सिडर करणार आहोत क्वेश्चन नंबर 6. आपल्याला क्वेश्चन असा आहे द अँग्युलर डिस्प्लेसमेंट ऑफ द मिनिट हँड आणि त्यासाठी टाइम दिला आहे 1 आवर. सो आपल्याला मिनिट हँड बद्दल काय माहिती आहे. आपला क्लॉकचा जो मिनिट हँड जो आहे हा एक रोटेशन कंप्लीट करतो किती वेळामध्ये 60 मिनिट्स मध्ये. अँड 60 मिनिट आर नथिंग बट 1 आवर आहे. सो आपला क्वेश्चन असा आहे की अँग्युलर डिस्प्लेसमेंट ऑफ मिनिट हँड इन 1 आवर. 1 आवर मध्ये जेव्हा एक रोटेशन कंप्लीट होतं वन्स अगेन अँगल असतो 360 डिग्री किंवा 2 पाय रेडियन. त्यांनी डायरेक्टली आपल्याला 1 आवर साठी विचारलं आहे. सो आपला आन्सर डायरेक्टली येणार आहे इज 2 पाय रेडियन. फॉर क्वेश्चन नंबर 6 राईट ऑप्शन जो आहे इज ऑप्शन सी आहे. ठीक आहे. देन असेच आपल्याकडे खूप सारे इझिएस्ट क्वेश्चन्स आहेत. मी इझिएस्ट क्वेश्चन्स थोडेफार स्किप करून आपण जे डिफिकल्ट क्वेश्चन्स आहेत त्याकडे आपण जम्प करूया. देन आपल्याकडे असाच एक समहाऊ क्वेश्चन आहे इज क्वेश्चन नंबर आपण कन्सिडर करूया 13. बघा ऑफकोर्स सर्व क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करणार आहात. इन बिटवीन जर काही डाऊट जर असेल तर मला विचारला तरीही चालेल किंवा आपण हेच कॅल्क्युलेशन जे आहे फॉर क्वेश्चन नंबर 6 आपल्याकडे राईट ऑप्शन आय थिंक ऑप्शन आला होता ऑप्शन सी. देन आपण जम्प करूया डायरेक्टली. आपल्याकडे आहे क्वेश्चन नंबर 13. लेट्स फाइंड आउट क्वेश्चन नंबर 13 मध्ये काय गिवन आहे काय कॅल्क्युलेट करायचं आहे आणि आपण कसं सॉल्व्ह करणार आहोत. सो क्वेश्चन नंबर 13 आपल्याला असं सांगतो आहे इफ अ पार्टिकल रिव्हॉल्व्स विथ अ फ्रिक्वेन्सी ऑफ n हर्ट्ज इट्स अँग्युलर फ्रिक्वेन्सी. लाईक द इझिएस्ट क्वेश्चन आहे. आपल्याला रिलेशन माहिती आहे ओमेगा इज इक्वल्स टू 2 पाय n. लाईक हा क्वेश्चन इव्हन डिस्कसही करण्याची रिक्वायरमेंट नव्हती बट एनिवे दॅट वॉज क्वेश्चन नंबर 13 आणि याचं आन्सर जे आहे इज सी आहे. 14 बघूयात आपण 14. सो क्वेश्चन असा आहे 14 मध्ये अ सायकल व्हील इज रोटेटिंग ऍट द अँग्युलर स्पीड ऑफ 250 पाय रेडियन पर सेकंड. रिमेंबर ही व्हॅल्यू कशाची दिली आहे आपल्याला इज द ओमेगाची व्हॅल्यू दिली आहे. किती आहे ती व्हॅल्यू इट इज 250 पाय रेडियन पर सेकंड. ओनली ओमेगाची व्हॅल्यू गिवन आहे. पुढे त्यांनी आपल्याला विचारली आहे इट्स फ्रिक्वेन्सी ऑफ रोटेशन दॅट इज n इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. आपल्याला इथे ऑलरेडी ओमेगा साठी फॉर्म्युला माहिती आहे. सो ओमेगा इज इक्वल्स टू 2 पाय n आणि त्यांनी ओमेगाची व्हॅल्यू दिली आहे 250 पाय इज इक्वल्स टू 2 पाय n. सो दोन्ही साइडचा हा पाय कॅन्सल झाला. आपल्याला n कॅल्क्युलेट करायचा आहे. सो हा ऍडिशनल 2 जो इथे मल्टिप्लाय होतो आहे इकडे येऊन डिवाइड होईल आणि आपल्याला n साठी आन्सर बाकी राहणार आहे is 125 hertz.
देन असाच पुढे क्वेश्चन नंबर 15 आहे, तो 15 करा ट्राय एकदा. आय थिंक क्वेश्चन नंबर 14 ऑल्सो इझी सुद्धा एकदम. आपण क्वेश्चन नंबर 15 जो आहे, लेट्स फाइंड आउट 15 मध्ये काय मे बी डिफिकल्ट आहे किंवा नाही. सो क्वेश्चन नंबर 15 आपल्याला असं सांगतो आहे, अ कार इज रनिंग ॲट द स्पीड ऑफ 72 किलोमीटर पर आवर ऑन अ लेवल ग्राउंड. एवढा क्वेश्चन रीड करून मला या क्वेश्चन मधली एवढी इन्फॉर्मेशन समजते आहे. वेलॉसिटी इज 72 किलोमीटर पर आवर. आणि आपले जे जनरली वेलॉसिटीचं युनिट जे आहे हे आपल्याला एसआय युनिट मध्ये मीटर पर सेकंड असायला हवं. सो याची शॉर्टकट ट्रिक आहे, किलोमीटर पर आवरचं कन्वर्जन मीटर पर सेकंड मध्ये करण्यासाठी आपण मल्टिप्लाय करणार आहोत 5/18 ने. देन 18च्या टेबलमध्ये 72 जर बघितला तर होपफुली तो 4 नंबरला आहे, आणि 4 into 5 जो आहे आपली वेलॉसिटीची व्हॅल्यू येणार आहे इज 20 मीटर पर सेकंड. पुढे कंटिन्यू करूयात आपला क्वेश्चन. इफ द डायमीटर ऑफ इट्स व्हील इज 50 सेंटीमीटर. सो त्यांनी डायमीटरची व्हॅल्यू गिवन आहे इज द 50 सेंटीमीटर. याचं कन्वर्जन जे आहे आपण मीटर मध्ये करूया, इज 0.5 मीटर. बघूयात पुढे जर रिक्वायरमेंट आली तर यूज करूया. द व्हील रोटेट्स विथ द फ्रिक्वेन्सी. आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे त्याची फ्रिक्वेन्सी n इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. सो कसं सॉल्व्ह करता येणार आहे आपल्याला, आपल्याकडे फ्रिक्वेन्सी आणि ओमेगा मध्ये रिलेशन माहिती. ओमेगा इज इक्वल्स टू 2πn. पण आपल्याला त्यांनी ओमेगाची व्हॅल्यू गिवन नाहीये, त्यांनी आपल्याला गिवन आहे वेलॉसिटी आणि डायमीटर. प्लस आपल्याला हे वेलॉसिटी आणि अँग्युलर वेलॉसिटी मध्ये रिलेशन माहितीये, v इज इक्वल्स टू आर ओमेगा. सो आपण इथे जर ओमेगाची व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट जर केली, ती व्हॅल्यू असणार आहे v अपॉन आर इज इक्वल्स टू 2π इंटू m. हे असेल आपली इक्वेशन. यामध्ये वेलॉसिटीची व्हॅल्यू तर आपण कॅल्क्युलेट केली आहे इज 20 डिवायडेड बाय आपल्याकडे डायमीटर आहे, याचा जर हाफ जर केला तर आपल्याला रेडियस भेटेल विच इज 0.25 इज इक्वल्स टू 2π, आणि आपण कॅल्क्युलेट करतो आहोत एव्हरीवन n. सो इझी कॅल्क्युलेशन आहे हे. इथून पुढे जर कंटिन्यू जर केलं तर आपली 15 मध्ये फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू काय येणार आहे आपण बघूया. सो हा 2 जो आहे, हा 2 जर इकडे जर शिफ्ट जर झाला तर त्याची व्हॅल्यू किती होणार आहे इज 20 डिवायडेड बाय हा 0.25 मल्टिप्लाइड बाय 2 इज इक्वल्स टू पाय इंटू एन कन्सिडर करूया. वन्स अगेन याचं कॅल्क्युलेशन जर केलं आपण, इट इज 20 डिवायडेड बाय येणार आहे आपल्याकडे इज 0.5 इज इक्वल्स टू पाय एन, अँड 20 डिवायडेड बाय 0.5 जर केला त्याचा आन्सर असेल 40, आणि हा पाय आपण इकडे शिफ्ट करूया डिनॉमिनेटरला, ही असेल आपली फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू. सो आपल्याकडे असा आहे ऑप्शन सी 40 अपॉन पाय हर्ट्स फॉर क्वेश्चन नंबर 15. राईट ऑप्शन जो आहे इज ऑप्शन सी आहे आपला. ठीक आहे. असाच आपल्याकडे नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 16. लेट्स फाइंड आउट त्यामध्ये काय आहे. हा क्वेश्चन नंबर 15 आहे. देन पुढे आहे आपल्याकडे क्वेश्चन नंबर 16. इझिएस्ट असेल वन्स अगेन. होपफुली आपल्याकडे आहे अ सिलिंग फॅन ऑफ डायमीटर. आपल्याला माहिती आहे आपल्याला जनरली इक्वेशन मध्ये डायमीटरची रिक्वायरमेंट नसते, आपल्याला रिक्वायरमेंट जी असते ही रिक्वायरमेंट असते रेडियसची. सो लगेचच कॅल्क्युलेट करून घेऊया. रेडियसचा हाफ जर केला तर आपल्याकडे असेल डायमीटरचा हाफ केला असेल तर रेडियस, आणि त्याची व्हॅल्यू जी आहे आपण कन्सिडर करूया की रेडियस जो आहे हा सेंटीमीटर मधून मीटर मध्ये जर कन्वर्जन जर केला तर हा येणार आहे 0.6 मीटर. पुढे कंटिन्यू करूया त्याला आपण. क्वेश्चन नंबर 16 मध्ये अ सिलिंग फॅन ऑफ डायमीटर
rotating at a speed of 240 rotations per minute. सो ही जी व्हॅल्यू जी आहे 240 रोटेशन्स पर मिनिट, जर याचं कन्व्हर्जन जर आपण रोटेशन्स पर सेकंदामध्ये जर करू शकलो तर याला आपण ऍज अ फ्रिक्वेन्सी म्हणून यूज करू शकतो. सो दिस 240 रिमेन्स ऍज इट इज. आणि आपल्याला मिनिट आणि सेकंदामध्ये कन्व्हर्जन माहिती आहे 1 मिनिट इज इक्वल्स टू 60 सेकंड. सो 0 कट झाला आणि आपली फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू जी आहे इज 4 हर्ट्झ आपल्याला इथे गिवन आहे. आणखी पुढे कंटिन्यू करूया. द लिनियर स्पीड ऑफ द डस्ट पार्टिकल स्टक ऍट द टिप ऑफ द ब्लेड. म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे लिनियर वेलॉसिटीची व्हॅल्यू. आपल्याकडे वेलॉसिटी आणि ह्या फ्रिक्वेन्सी मध्ये काहीतरी रिलेशन आहे आपल्याला ऑलरेडी माहिती. ते इक्वेशन आपण जर ऍज इट इज यूज जर केलं तर आपण कॅल्क्युलेट करू शकतो वेलॉसिटीची व्हॅल्यू. वन्स अगेन ओमेगाचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे इज 2πn आणि ओमेगाला रिप्लेस करू शकतो आपण v अपॉन r ने इज इक्वल्स टू 2πn आणि वेलॉसिटी साठी इक्वेशन बनलं आपलं 2πr टाइम्स द n. 2 रिमेन्स ऍज इट इज. आपल्या इक्वेशन्स मध्ये जे आन्सर जे आहे ऑप्शन जर चेक जर केले त्यामध्ये पाय त्यांनी ऍज इट इज मेंटेन केला आहे. सो आपणही मेंटेन करूया. टाइम्स द रेडियस जे आहे त्याची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली होती इज 0.6 मल्टिप्लाइड बाय फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली आहे इज 4 आणि आपला आन्सर जे येणार आहे इथे दिस इज 4 into 2 is 8 multiplied by 0.6 multiplied by pi. सो आपण पाय ला ऍज इट इज मेंटेन करूया आणि 4 times 6 जो आहे इज 4.8 times the pi आणि आपण कॅल्क्युलेट केलेली आहे वेलॉसिटी. सो याचा युनिट आहे त्याचं मीटर पर सेकंड. सो दॅट इज क्वेश्चन नंबर 16. एकदा केअरफुली ऑब्झर्व करा. यामध्ये जर काही पॉइंट असेल, कोणता रिपीट वगैरे करायचा असेल तर काइंडली आपण इथे यामध्ये क्वेश्चन्स घेऊ शकतो. एनीवन जर तुमचा कोणता क्वेश्चन जर रिपीट करायचा असेल तर इथे तुम्ही आयदर अनम्यूट करून विचारू शकता किंवा आपल्याकडे जो ऑप्शन जो आहे मेसेजिंगचा त्यामध्येही विचारू शकता. क्वेश्चन नंबर 4 साठी सो आपल्याकडे क्वेश्चन नंबर 4 जो आहे यामध्ये आपल्याला विचारलं होतं अँग्युलर डिस्प्लेसमेंट ऑफ द सेकंड हँड ऑफ अ क्लॉक इन 15 सेकंड. तो जर आपण जर कंटिन्यू जर केला क्वेश्चन नंबर 4 ऑलरेडी सोल्युशन झालेलं आहे. फक्त आपलं डिस्कशनचा एवढा पार्ट आहे की आपल्याकडे एक ऑप्शन नंबर सी आहे इज द 90 डिग्री आणि आपल्याकडे ऑप्शन डी आहे इज द π/2 रेडियन. आणि जर आपण ह्या π/2 रेडियनचं कन्व्हर्जन जर डिग्री मध्ये जर केलं तर हे ऑलरेडी 90 डिग्रीच येणार आहे. मग अशा केसमध्ये आपल्याकडे एंट्रन्स एक्झाम मध्ये एका वेळेस दोन ऑप्शनला तर आपण सर्कल नाही करू शकत. सो दोघांपैकी कोणता तरी एकच ऑप्शन असायला हवा आणि अशा केसेस मध्ये आपण प्रेफर करणार आहोत आपलं SI युनिट वाला आन्सर. आणि आपल्याला माहिती आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट जो आहे त्याचं SI युनिट जे आहे हे रेडियन मध्ये आहे. सो देअरफॉर आपण ऑप्शन डी ला प्रेफर करणार आहोत ओव्हर ऑप्शन सी. जर आपल्याकडे कोणताही ऑप्शन जर रेडियन मध्ये नसताच सर्व डिग्री मध्येच असते देन 90 डिग्रीला आपण प्रेफर केलं असतं. बट बिकॉज आपल्याकडे एक रेडियन विच इज द स्टँडर्ड SI युनिटचा फॉर्मॅट अवेलेबल आहे सो आपण प्रेफर करणार आहोत फॉर क्वेश्चन नंबर 4 राईट ऑप्शन इज ऑप्शन डी π/2 रेडियन. क्वेश्चन नंबर 14 डिस्कस करूयात. यामध्ये काय दिलं आहे आपल्याला. सो क्वेश्चन नंबर 14 जो आहे यामध्ये अ सायकल व्हील रोटेटिंग ऍट द अँग्युलर स्पीड ऑफ 250 पाय रेडियन पर सेकंड आणि आपल्याला कॅल्क्युलेट जो करायचा आहे 14 मध्ये इट्स फ्रिक्वेन्सी. सो क्वेश्चन नंबर 14 आहे आपल्याकडे. यामध्ये दिला आहे सायकल व्हील रोटेटिंग ऍट
द अँग्युलर स्पीड विच इज द ओमेगा, आणि आपल्याला व्हॅल्यू गिवन आहे इज 250 बाय रेडियन पर सेकंड. ऑलरेडी एसआय युनिट मध्ये आहे, सो परत परत लिहिण्याची आवश्यकता नाही आहे. पुढे विचारले आहे कॅल्क्युलेट द एन इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. आपल्याला ऑलरेडी ओमेगा आणि एन मध्ये रिलेशन माहिती आहे, इज 2 पाय एन. सो ओमेगाची व्हॅल्यू जर पुट केली मी, इट इज 250 पाय इज इक्वल्स टू 2 पाय एन. इथे पाय पाय ऑलरेडी कॅन्सल होतो, हा 2 इकडे डिनॉमिनेटरला जर आला, इट इज 250 अपॉन 2 इज इक्वल्स टू एन, which is n is equals to 125 SI unit hertz मध्ये. So for question number 14 आपला ऑप्शन जो मॅच होता आहे इज ऑप्शन बी, आणि राईट आन्सर मॅच होता आहे इज 125 हर्ट्स. ठीक आहे. आणखी कोणाला काही क्वेश्चन असेल काइंडली तिथे मेसेजेस मध्ये टाकू शकता तुम्ही क्वेश्चन नंबर. और अल्टरनेट ऑप्शन असा आहे की आज तुमच्याकडे सर्व क्वेश्चन्स अवेलेबल आहेत, अप टू 33 क्वेश्चन्स आहेत तुमच्याकडे. सो आज तुम्ही ट्राय करा घरी, तुम्हाला सॉल्व्ह झाले वेल अँड व्हेरी गुड. नाही झाले उद्याच्या लेक्चरला आपण आधी रिमेनिंग क्वेश्चन सॉल्व्ह करूया तुमचे, आणि देन रेस्ट ऑफ द लेसन जो आहे तो आपण कंटिन्यू करू शकतो. ठीक आहे. सो आजसाठी एवढं. बाकी घरी स्टडी करा ह्या लेसनचा. थेरी पार्ट जो झाला तो रीड करा पुन्हा एकदा एमसीक्यू सॉल्व्ह करण्यासाठी. सो रीड करूनही एमसीक्यू सॉल्व्ह होत नसेल तर जेवढे होत आहे तेवढे कंटिन्यू करा, जेवढे बाकी राहतील ते आपल्याला उद्याच्या लेक्चरला कंटिन्यू. ठीक आहे. सो आणखी काही डाऊट्स असतील तेही सर्व डाऊट्स घेऊन या. उद्या आपण रिमेनिंग सेक्शन जो आहे तो पुढे कंटिन्यू करू.